नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. इथं मी लिहिलेलं आहे. सर्वप्रथम माझ्या अवतारावरती जाऊ नका. त्याचं मेन कारण आहे, मी खूप लेट नाईट त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करतो आहे. दिवसभर लेक्चर करून मी त्या ठिकाणी हा व्हिडिओ शूट करतो आहे तुमच्यासाठी. 11:30 वाजलेले ऑलरेडी. आणि हा व्हिडिओ उद्या येईल, म्हणजे सकाळी हा पब्लिश होईल व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरती. तुम्ही उद्यापासून ह्या व्हिडिओला म्हणजे पाहायला सुरुवात करू शकता. आता इथं मेनली एक महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की बाबा इथं मी शेवटची संधी हा शब्द त्या ठिकाणी टाकलेला आहे. कारण यावर्षीची जी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे 2024ची, जी आता येणार आहे, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल एंडिंगमध्ये तुम्ही ती परीक्षा देणार आहात. त्या परीक्षेचं वैशिष्ट्य असं आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार तुम्हालाही माहिती आहे ती शेवटची परीक्षा आहे. आणि त्यानंतर 25 पासून जो असणार आहे तो नवीन पॅटर्न असणार आहे. ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की बाबा जो सब्जेक्टिव्ह म्हणतो आपण त्याला, वर्णनात्मक पेपर आणि ऑब्जेक्टिव्ह पेपरमधली ही शेवटचा अटेम्प्ट आहे. आणि त्याच्यामुळं असं आहे की बाबा यावर्षी कॉम्पिटिशन तर असणारच आहे. मी त्याच्याबद्दलही भाष्य करणारच आहे आजच्या या सेशनमध्ये. भरपूर गोष्टी तुमचे जे मोस्ट ऑफ द टाईम प्रॉब्लेम्स असतात, ज्या गोष्टीमधून तुम्ही अडचणीतून जात असतात, मग त्याच्यावरती प्रॉब्लेम्स डिस्कशन आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरती महत्त्वाचं सोल्युशन की बाबा तुम्ही काय करू शकता आत्तापासून, जेणेकरून. आणि 4च महिने राहिलेले आहे. त्याच्यामुळं आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे एकंदरीत जर सांगायचं झालं तर मग मला एक मोमेंट आठवला एका मूवीमधला. तो मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही पाहिला असेल, नसेल तर मी तुम्हाला थोडंसं याचं वर्णन करून सांगतो बघा. तुम्ही मिल्खा सिंग हा मूव्ही पाहिला असेल, म्हणजे आमच्या डिजिटल टीमनी खूपच सुंदर बनवलं आहे ह्याला, म्हणजे मला खूप आकर्षक वाटतं हे. तुम्ही हा मूव्ही पाहिला असेल मिल्खा सिंग. त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती असतो हा पाकिस्तानचा जो खलीद त्याचं काहीतरी नाव असतं या टाईपमध्ये, पाकिस्तानचा तो हे असतो, खेळाडू असतो, रनर असतो किंवा धावपटू असतो. आणि हा भारताचा धावपटू आहे मिल्खा सिंग. मग एक त्याच्यामध्ये रेस होत असते दोघांमध्ये. आणि याचा मॉरल डाऊन करण्यासाठी, म्हणजे मिल्खा सिंगचा मॉरल डाऊन करण्यासाठी, कारण असं आहे की कॉम्पिटिशन मेनली दोघांमध्येच असते. पाकिस्तानचा धावपटू तो खालिद आणि हा मिल्खा सिंग, ह्यांच्या दोघांमध्येच महत्त्वाची रेस असते. जिंकला तर खालिद जिंकणार असतो किंवा मग आपला मिल्खा सिंग जिंकणार असतो. त्यावेळेस मग मॉरल डाऊन करण्यासाठी पाकिस्तानचा जो कोच आहे तो मिल्खा सिंगला म्हणतो की मिल्खा सिंग, ये रेस आपकी ज़िंदगी की आखरी रेस साबित हो सकती है. आणि मिल्खा सिंग त्याच्यावरती एक खूप समर्पक उत्तर देतो की दौडूंगा भी वैसे ही, किंवा माझ्या जीवनातली शेवटची रेस आहे असं समजूनच मी धावणार आहे. आणि हे आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये तंतोतंत लागू आहे. जे विद्यार्थी शेवटचा अटेम्प्ट आहे बाबा हा म्हणून देतात, त्याच मुलांना ही परीक्षा म्हणजे सुटत असते किंवा तो पेपर तुटत असतो. आणि जे मुलं असं थोडंसं कुथत देतात, देऊन पाहू, पुढच्या वर्षी पाहू, नाही जमलं तर त्याच्या पुढच्या वर्षी पाहू, त्यांना तर 10 वर्षात ती एक्झाम निघत नाही किंवा त्यांच्यासाठी ही एक्झामच बनलेली नाही आहे. असे विद्यार्थी ज्यांना एक घाव दोन तुकडे करायचे आहे, यांच्याकडूनच ही एक्झाम निघणार असते. म्हणून तुमचा ॲटिट्यूड पण मिल्खा सिंग सारखाच असला पाहिजे. जर मी तुम्हाला त्या ठिकाणी म्हणतोय की बाबा ही एक शेवटची संधी आहे तुमच्यासाठी, बरोबर, कारण याच्यानंतर वर्णनात्मक असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार तुमच्याकडे शेवटची संधी आहे, तर तुमचं उत्तर तेच असलं पाहिजे की सागर सर, शेवटची संधी आहे समजूनच आम्ही पेपर देणार आहे. आणि आमचे 1000 नाही, 1000 नाही किंवा 100 नाही, 1000 आम्ही आमच्याकडून देऊ किंवा त्यापेक्षाही जास्त देण्याचा प्रयत्न करू. 100 नाही, 200 नाही, 1000 किंवा 2000, जेवढं आमच्याकडून देता येईल, पोटेन्शियल आमचं जेवढं वापरता येईल तेवढं आम्ही वापरू ह्या अटेम्प्टसाठी. हे बघा, पास होईल नाही होईल हा भविष्यातला प्रश्न आहे. तो आपण आयोगावरती सोडून देऊ. सध्या तुमच्या हातात काय आहे, तुमच्या हातात आहे तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न लावणे. आता वेगवेगळे पोरं देतात, काही याच्यामध्ये नवीन पण आहेत ज्यांनी आत्ता सुरुवात केलेली आहे प्रिपरेशनला, त्यांचीही महत्त्वाकांक्षा आहे की हा पेपर निघाला पाहिजे. त्यानंतर काही विद्यार्थी आहे जे मागच्या 3-4 वर्षापासून अभ्यास करतात, काही विद्यार्थी आहे मेन्स देत आहेत, इंटरव्ह्यू देत आहेत, पण फायनल सिलेक्शन होत नाही आहे त्यांचं. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीतले लोक माझा व्हिडिओ पाहत आहेत. मी सगळ्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी ओपिनियन देणार आहे की प्रत्येकाने आपली स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे, कशा पद्धतीनं परीक्षेकडे अप्रोच केला पाहिजे. प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी हा अप्रोच वेगळा असणार आहे. कसा असायला पाहिजे आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. सुरुवातीला काही महत्त्वाचे इश्यूज डिस्कस करू, जे म्हणजे हे बोलणं, ह्याच्याबद्दल भाष्य करणं त्या ठिकाणी मला आवश्यक वाटते आहे. सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये पहिला पॉईंट की जे लोक नवीन आहेत, आता जुने लोक आहेत त्यांना ही गोष्ट माहिती असते की सुरुवातीला आयोग जेव्हा जाहिरात काढतो, आता तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती वेगवेगळ्या तुम्ही असता आणि आजकाल अवेअरनेस प्रचंड वाढलेला आहे, त्यामुळे ही न्यूज सगळ्यांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल की सुरुवातीला म्हणजे जे मागणीपत्र असते आयोगाला, हार्डली 150-200 जागांचं जात असते. म्हणजे जागा सुरुवातीला फार कमी असतात आणि नंतर त्याच्यामध्ये भरघोस वाढ होते. क्लास 1च्या चांगल्या पोस्ट असतात. मीही वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून ऐकलेले क्लास 1च्या भरपूर पोस्ट आहेत यावर्षी. मग क्लास 1च्या जर यावर्षी पोस्ट आहे तर मग सुरुवातीला ते नाही डिस्क्लोज करत. याच्यामध्ये कसं असतं आयोगाचा ॲटिट्यूड, जे नॉन सिरियस कॅन्डिडेट आहे,
म्हणजे जे नॉर्मली गट क किंवा आणखी सरळ सेवा भरती देत असतात पहा, किंवा गट ब देत असतात. सो त्यांनी म्हणजे जे सिरियस नाहीच आहे राज्यसेवेच्या बाबतीत त्यांनी फॉर्मच भरू नये जागांकडे पाहून, असा कदाचित ॲटिट्यूड आयोगाचा असू शकतो. आणि दुसरं म्हणजे एक कारण आळस पण असू शकते. भरपूर डिपार्टमेंट काय करतात, मागणीपत्रच पाठवत नाही, म्हणजे असतात त्यांच्याकडे व्हॅकन्सी पण मागणीपत्र पाठवत नाही. काहीही असो, पण सुरुवातीला नेहमीप्रमाणे अनुभव असा आहे की सुरुवातीला आयोग ॲड कमी जागांची काढतो, परंतु यावर्षी निवडणुका असल्यामुळं आणि शेवटचा अटेम्प्ट असल्यामुळं वर्णनात्मक यावर्षी जागा पण प्रचंड असणार आहे. त्यामुळं लक्षात घ्या, तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस देखील वाढणार आहेत. जागा जास्त असल्या की सिलेक्शनचा रेशो वाढतो, सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. म्हणजे तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे की बाबा आपण ह्या परीक्षेला एकदम सिरियसली घेतलं पाहिजे आणि प्रिपेअर करायला सुरुवात केली पाहिजे. प्लॅन्स आपण बनवणारच आहे त्याच्याबद्दल. आता आणखी या मोमेंटला असं अनेक जणांचं कन्फ्युजन असते, ते मी परत एकदा सांगतो तुम्हाला. सर MPSC राज्यसेवाची प्रिपरेशन करावी जी 4 महिन्यानंतर आहे, की MPSC संयुक्त परीक्षेची प्रिपरेशन करावी जी 6 ते 7 महिन्यानंतर होणार आहे. आम्ही कोणत्या एक्झामसाठी तयारी करू, असं चालते का सर? आता राज्यसेवा आहे तर 4 महिने आम्ही राज्यसेवा फोकस करतो आणि ती नाही झाली की मग आम्ही कंबाईन फोकस करतो, मग परत पुढच्या वर्षी राज्यसेवा देऊन पाहतो, परत कंबाईन. मग असे जे विद्यार्थी हे काय होतात, जे आपण म्हणतो ना की स्पर्धा परीक्षेचा चक्रव्यूह, सो त्याच्यामध्ये ते अडकतात. काही विद्यार्थी बाहेरही पडतात. म्हणजे मी अशी विद्यार्थी पाहिले ज्यांनी राज्यसेवेतून पण पोस्ट काढलेले आहेत आणि कंबाईनमधून पण पोस्ट काढलेले आहेत. पण असे जे पोरं असतात, एवढे शार्प माइंडेड किंवा अभ्यास झालेले जे पोरं असतात, यांची संख्या कमी आहे. जो मोठा वर्ग आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा, जो सामान्य बॅकग्राऊंडचा आहे, ज्याच्या गोष्टी म्हणजे असं आहे की वारंवार रिव्हिजन करावी लागते, खूप कष्ट घ्यावे लागतात, एज्युकेशनल बॅकग्राऊंड तेवढं स्ट्रॉंग नाही आहे, जे सामान्य विद्यार्थी आहे. मी पण स्वतःला सामान्य विद्यार्थीच म्हणतोय त्या ठिकाणी, तुमच्यासारखा सामान्य विद्यार्थी मी पण आहे. सो मग मी काय केलं पाहिजे अशा सर्कमस्टन्सेसमध्ये, तर 99.90% आपण असं म्हणू, म्हणजे 0.1%च असे विद्यार्थी असतात जे 2-2 करतात टार्गेट आणि दोन्ही ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होतात. परंतु ह्याच्यामध्ये म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या आपण ज्याला म्हणतो, सो ते होणाऱ्याचं प्रमाण जास्त असते. 99.90% किंवा 99% पोरांचं प्रमाण तेच असते, म्हणजे की दोनही होत नाही मग त्यांच्याकडनं. सो असं होऊ नये म्हणून आपल्याला सर्वात पहिल्यांदा करायचं हे आहे की आपल्याला फोकस राहायचं आहे कुठल्याही एका एक्झामवरती. आता मग कशावरती फोकस राहिलं पाहिजे सर? राज्यसेवेवरती फोकस राहिलं पाहिजे की कंबाईन? तुम्हाला काय वाटते? सो ॲक्च्युली मी प्रत्येकाला तुमच्यापैकी ओळखत नाही, येतं लक्षात. तुम्हाला स्वतः ते डिसिजन घ्यायचं आहे. डिसिजन घेण्यासाठी काय तुमच्याकडे सॉफ्टवेअर असले पाहिजे, काय पॅरामीटर्स असले पाहिजे, ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आता बघा, तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आता राज्यसेवेचा शेवटचा अटेम्प्ट आहे, तुम्ही भरपूर दिवसापासून अभ्यास करताय, समजा भलेही तुमची प्रिलिम्स निघाली नाही, मेन्स तुमची वारंवार अडकते आहे. सो असं जर तुमच्या बाबतीत आहे की बाबा 22 पासून तयारी करतोय सर, किंवा मागच्या 6-7 महिन्यापासून तयारी करतोय राज्यसेवेची, सो असं जर तुमच्या बाबतीत असेल तर तुम्ही बिनधास्त राज्यसेवा कंटिन्यू करू शकता. सो तुम्ही मस्त, त्याच्यासाठी मी प्लॅन पण बनवून देणार आहे तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही आधीपासून राज्यसेवेवर फोकस करता, भलेही तुमची प्रिलिम्स अडकत असेल, मेन्स अडकत असेल, तरीही तुम्ही गट ब कडे शिफ्ट न होता किंवा ब आणि क कडे शिफ्ट न होता तुम्ही राज्यसेवाच टार्गेट केली पाहिजे, जर तुम्ही आधीपासून राज्यसेवेचा अभ्यास करताय तर. आता जे खूप नवीन मुलं आहे आणि ज्यांना असं वाटतं की नाही गड्या मला थोडंसं तुलनेने लवकर पोस्ट माझी क्लिअर झाली पाहिजे, सो यावर्षी कंबाईन जी परीक्षा आहे, संयुक्त परीक्षा, यामध्ये पण प्रचंड जागा असणार आहे. सर्वात महत्त्वाचं काय असते, तुम्ही प्रॅक्टिकल राहणं, भावनिक नाही. भावनिक असाल, मी तुम्हाला भावनिक सल्ला देऊन देईल, राज्यसेवा पण करा, मग राज्यसेवा झाल्यानंतर 2-4 महिन्यांनी कंबाईनची आहे ती पण फोकस करा, असा जर मी तुम्हाला सल्ला दिला तर ते काय होते, ना राज्यसेवा होत ना कंबाईन होत. प्रॅक्टिकल सल्ला हाच आहे की कोणती तरी 2 पैकी एक एक्झाम फोकस करा आणि ती एक्झाम काढण्यासाठी प्रयत्नशील जा. बघा बरं, जर समजा तुम्ही कंबाईनवरती फोकस करताय, पोरांना पूर्णपणे कंबाईनवरती फोकस करताय, तर तुमचा ॲटिट्यूड, आता तुम्ही म्हणाल सर राज्यसेवा आणि कंबाईनची प्रिलिम सारखीच आहे ना, नाही आहे सारखीच. तुम्ही जर कंबाईन राज्यसेवा जर पाहिलं तर राज्यसेवेमध्ये 15 जर क्वेश्चन इतिहासावरती येत असतील तर त्यातले 2च क्वेश्चन हे भारताच्या इतिहासावरती असतात, 13 ते 12 क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या इतिहासावरती असतात. आणि जर तुम्ही राज्यसेवा देत, हे कंबाईनच्या बाबतीत मी तुमच्याशी बोललो, आणि राज्यसेवेच्या बाबतीमध्ये तेच जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रावर 1 ते 2 क्वेश्चन असतात किंवा 2-3 क्वेश्चन असतात समाजसुधारकावर वगैरे. मॅक्झिमम क्वेश्चन हे कशावर विचारलेले असतात, आधुनिक भारतावर, त्यावर प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरती पण 4-5 प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळं याचा पॅटर्न तसंच महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीत पण आहे. 15 पैकी महाराष्ट्राच्या भूगोलावरती 12-13 क्वेश्चन हे महाराष्ट्रावर विचारल्या जातात कंबाईनमध्ये, आणि 1-2च क्वेश्चन त्या ठिकाणी भारतावरती विचारल्या जातात किंवा 3 क्वेश्चन हार्डली भारतावरती विचारल्या जातात. पण राज्यसेवेमध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन भारताच्या याच्यावरती असतात.
राज्यसेवेच्या क्वेश्चनची क्वालिटी थोडी टफ असते आणि इथं तुम्हाला 120 मिनिट असतात 100 क्वेश्चन सोडवायला, त्यामुळे क्वेश्चन थोडेसे लेंदी असतात, थोडे म्हणजे काय बऱ्यापैकी लेंदी असतात. कंबाईनमध्ये ॲटिट्यूड पूर्ण वेगळा आहे, तिथं शूटआउट असतो. मग गोष्ट अशी आहे की दोन्ही पेपरला जर तुमचा ॲटिट्यूड वेगळा, म्हणजे किती डिफरन्स आहे पहा ना. राज्यसेवा सोडवताय तर 120 मिनिट आहे, कंबाईन सोडवता तर 60 मिनिट आहे. तिथं तुम्हाला टाईम मॅनेजमेंट, नॉलेज बरोबर टाईम मॅनेजमेंटवर पण भर द्यावा लागणार. राज्यसेवेमध्ये टाईम मॅनेजमेंटपेक्षा तुम्हाला काय मॅटर करते आहे, नॉलेज मॅटर करते आहे. सो त्यामुळं कंबाईनचा ॲटिट्यूड वेगळा आहे, राज्यसेवेचा ॲटिट्यूड वेगळा आहे. सो त्याच्यामुळं एक तर कंबाईन तुम्ही परफेक्टली टार्गेट करा किंवा राज्यसेवा तुम्ही परफेक्टली टार्गेट करा. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण देतो. आता STIचा रिझल्ट लागला. माझी एक स्टुडंट आहे, इथंच आमच्या अमरावती जिल्ह्यामधलीच आहे, पण माझी ऑनलाईनची स्टुडंट आहे. ती इंटिग्रेटेड बॅचला होती आणि म्हणजे मी आता जास्त बोलू शकत नाही तिच्या म्हणजे परिस्थितीवर. म्हणजे ती मॅरिड होती आणि भरपूर म्हणजे अडचणीतून, म्हणजे ती एवढी हळवी होती की खूप रडायची माझ्याकडे येऊन म्हणजे. आणि मला म्हणायची सर मला काहीतरी मोठं करायचं आहे जीवनामध्ये, आणि मला म्हणजे असं होतं की तिच्यामध्ये ते तिच्यावर जे बितलं होतं, म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीतून गेली होती ती. 10 वर्षाची मुलगी पण आहे तिला, आणि ज्या परिस्थितीतून ती गेलेली होती म्हणजे तिच्यामध्ये उद्विग्नता खूप होती की काहीतरी मला वेगळं करायचं आहे. आणि मी आता ते असतो ना ॲटिट्यूड, आता क्लास 1 काढूनच येते, ते मूवीज वगैरे मध्ये असते ना, ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखी की वगैरे वगैरे, ते पाहिलं असेल आपण. अशा मूवीज वगैरे पाहतो आणि मोटिवेट होतो. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन खूप मॅटर करत असतो. तर तिचं असंच म्हणणं होतं की बाबा राज्यसेवा आपण त्या ठिकाणी हे केलं पाहिजे जेणेकरून मला क्लास 1 किंवा चांगले. मी तिला सरळ सांगितलं की बाबा तुझी रिक्वायरमेंट काय, तुला पहिले पद मिळवायचं आहे की उत्तम पद मिळवायचं आहे. तर ती म्हणे काही झालं तरी चालतंय सर, मला पद मिळवायचं आहे. बरोबर, उत्तम पद मिळवायचं हे तेवढंच खरं आहे सागर सर, पण सध्या माझी रिक्वायरमेंट आहे, मला पद मिळालं पाहिजे. मी तिला स्पष्ट सांगितलं बाई ग कंबाईन कर, बाई ग कंबाईन कर, राज्यसेवेच्या फंद्यात पडू नको. आता मी स्वतः राज्यसेवा दिलेल्या आहेत, 4-4 मुलाखती दिलेल्या आहेत राज्यसेवेच्या, UPSCच्या पण मुलाखती दिलेल्या आहेत, कंबाईनच्या मेन्स पण दिलेल्या आहे. मला प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न बरोबर माहिती असतो. मी तिला सल्ला दिला. ती 2019च्या बॅचमध्ये होती माझ्याकडे, म्हणजे जुनी, म्हणजे जेव्हा असं आहे ना 19 पण नाही म्हणतायत, 2020 म्हणावं लागेल आपल्याला. जेव्हा ऑनलाईनचा नवीन ट्रेंड आला होता ना तेव्हाच तिनं माझ्याकडे जॉईन केलं. आज 2023मध्ये 2022मध्ये आय थिंक तिनं ती एक्झाम दिली होती, 21 की 22 मला आठवत नाही केव्हाची एक्झाम होती, पण आत्ता 2023मध्ये काल जो निकाल लागला ना त्यामध्ये ती STI झाली. आता मग STI झाली तर महत्त्वाचं काय आहे, STI झाल्यामुळं आता ती एवढी घाबरलेली होती. STIच्या बाबतीत सांगतो मी तुम्हाला, ती एवढी घाबरलेली होती की तिनं घरी सांगितलं नव्हतं ती STI झालेली आहे. ती पहिल्या अकॅडमीत आली, पहिले सत्कार स्वीकारला तिनं. आत्ता म्हणजे आमच्या अकॅडमीमध्ये आजच आली ती, तिनं सत्कार स्वीकारला. सत्कार स्वीकारल्यानंतर म्हणजे तिला ते कन्फर्मच होत नव्हतं की आपण सिलेक्ट झालेलो आहे. जेव्हा सगळ्यांनी तिला आश्वासन दिलं की बाई ग तू सिलेक्ट झालेली आहे, मग ती घरी गेली आणि आता ती आईबाबांना भेटणार आहे, मला आनंद पाहायचा आहे म्हणे आईबाबाच्या चेहऱ्यावर, कारण माझ्या वाईट वेळेमध्ये माझे आईबाबाच माझ्या पाठीशी उभे राहिले. आता ती क्लास 1 फोकस करू शकते याच्यानंतर, की आता तुला जर वाटतेच आहे, नाही तर तुला वाटते STI चांगलं पद आहे. आता ती PSIच्या ह्याला पण होती, म्हणजे फिजिकल काहीतरी तिचे इंटरव्ह्यूज पण पेंडिंग आहेत PSIचे. आता ती म्हणते मी काही PSI देत नाही सर, मी STIमध्ये समाधानी आहे. आता जर ती म्हणते सर मी STIमध्ये समाधानी आहे, मला राज्यसेवा नाही करायची, तर गुड, कारण STI पण जॉब चांगला आहे आणि तिला जर करायचं असेल, आणखी जिद्द असेल तिच्यामध्ये, तर ती राज्यसेवा पण प्रिपेअर करू शकते. महत्त्वाचं काय सध्याच्या मोमेंटमध्ये तिच्या जीवनात ज्या अडचणी होत्या त्या आता बऱ्यापैकी सॉल्व्ह होईल. म्हणजे मी नेहमी हे म्हणत असतो की स्पर्धा परीक्षेतून पद मिळवेपर्यंत अनंत अडचणी आहे, येतं लक्षात. एकदा का ते पद मिळालं की जीवनातल्या सगळ्या अडचणी ते पदच तुमचं सॉल्व्ह करते, तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज पडत नाही. मग हा फॅक्टर असतो प्रॅक्टिकल सल्ला देण्याचा आणि इमोशनल सल्ला देण्याचा. मी जर तिच्याकडं पाहून, तिच्या रडण्याकडं पाहून जर मी तिला सल्ला दिला असता की हां काय होत नाही, कर राज्यसेवा, काय होत नाही, अरे बाबा पण वेळ लागला असता तर ती हरॅस झाली असती ना स्वतः. ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, मग ती कंडिशन असते की प्रत्येकाचे, माझे जे लेक्चर्स पाहत आहे त्यांची कंडिशन सर्कमस्टन्सेस वेगळे आहे. तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे, 10वी-12वी पर्यंतचा, ग्रॅज्युएशनपर्यंतचा. भरपूर मुलांना हे माहिती असते की आपली मेमरी स्ट्रॉंग आहे, 1 किंवा 2 वाचण्यातच आपल्या गोष्टी लक्षात राहतात. त्याच्यानंतर आपण थोडेसे इकॉनॉमिकली पण घरचे जरा चांगले आहे, 3-4 वर्ष जर प्रिपेअर केलं आपण तर घरचे पैसा लावू शकतात आपल्यासाठी चांगल्या पद्धतीनं, किंवा आपण पण 3-4 वर्ष केलं तर राज्यसेवेतून, असा जर कॉन्फिडन्स आहे तर त्यांनी राज्यसेवा फोकस करा. आणि ज्यांचं म्हणणं आहे नाही सर घरची परिस्थिती दयनीय आहे, सामान्य विद्यार्थी आहे, तर माझं असं म्हणणं आहे सरळ सरळ त्यांनी कंबाईनची प्रिपरेशन केली पाहिजे. याच्यामध्ये 2 फॅक्टर आहे, एक आहे तुमचा इकॉनॉमिकल फॅक्टर आणि दुसरा आहे तुमचा नॉलेज हा फॅक्टर. असे 2 फॅक्टर आहेत म्हणजे डिसिजन घेण्यासाठी. जर तुमची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली आहे तर तुम्ही राज्यसेवेचा निर्णय घेऊ शकता, उत्तम पद त्याच्यातून मिळते, बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे नॉलेज. आता तुमची इकॉनॉमिकल कंडिशन खडतर आहे, समजा तुम्ही जॉबही करताय एखाद्या ठिकाणी पण तुम्ही खूप नॉलेजेबल आहे, जसं ते
काहीतरी बनवाल का समथिंग त्याचं नाव होतं, UPSC मधून एक पोरगा, तो पंक्चर जोडायचा. तो ऑल इंडिया रँक काहीतरी 32 का 33 होती त्याची. तो पंक्चर जोडायचा आणि पंक्चर जोडत असताना त्यांनी सोबत UPSCचा अभ्यास करून, आता त्यानं तुम्ही म्हणणार पंक्चरवाला आहे सर, तो जर करू शकतोय, तर लक्षात घ्या त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण तेवढं स्ट्रॉंग होतं. सो ज्या बॅकग्राऊंडमधून आलेला होता, म्हणून ह्या दोन्ही गोष्टी मॅटर करतात. आणि जर तुम्हाला असं वाटतं लवकर पोस्ट पाहिजे आहे, एज्युकेशनल बॅकग्राऊंड वीक आहे माझं, सो माझं सरळ म्हणणं आहे, एकच परीक्षा, म्हणजे तुम्हाला सांगतो जगामध्ये तेच लोक यशस्वी झालेले आहेत ज्या लोकांनी हा ॲटिट्यूड ठेवलेला आहे, 1 लाईफ 1 मिशन. हा ॲटिट्यूड ठेवलेला आहे, 1 लाईफ 1 मिशन हा ॲटिट्यूड ज्यांनी ठेवला आहे. म्हणजे तुम्ही माननीय पंतप्रधानाचं एक्झाम्पल घेऊ शकता, नरेंद्र मोदींचं एक्झाम्पल घेऊ शकता. 1 लाईफ 1 मिशन, एकच मिशन आहेत बाबा. किंवा स्वामी विवेकानंदाचं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, महात्मा गांधींचं एक्झाम्पल घेऊ शकता, लोकमान्य टिळकांचं एक्झाम्पल घेऊ शकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक्झाम्पल घेऊ शकता. मग त्यांनी ठरवलाय ना मार्ग, ते एनर्जी स्प्लिट करत नाही, बस त्या मार्गाने चालत राहतात. आणि अशा लोकांना यश 100% भेटते. आणि मी तुम्हाला सांगतो, स्पर्धा परीक्षेमध्ये मॅक्झिमम विद्यार्थी जे अयशस्वी आहे, सो त्यांच्या यशस्वी न होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण, ते आत्तापर्यंत डिसिजन घेऊ शकलेले नाही आहे की मी राज्यसेवा का करायची की कंबाईन. कारण दोन्ही परीक्षेच्या डिमांड्स वेगळ्या आहे, त्याचे ॲनालिसिस वेगळे आहे, आणि त्याचा पॅटर्न जो आहे स्टडी करण्याचा, बिहेवियरल पॅटर्न जो आहे तो पण डिफरंट आहे. ते ना राज्यसेवेवर फोकस करू शकत आहे ना कंबाईनवर. आणि काही दिवसानंतर असं कंडिशन निर्माण होते की घरचे म्हणतात कोणतीही भेटलीच चालते, मग तर आपण सुसाट होऊन जातो आणि आपला अभ्यास झालेला नसतो या कन्फ्युजनमुळं. मग आपण जी परीक्षा देईल ते नापास होतो, त्यातून फ्रस्ट्रेशन येते. माझं म्हणणं आहे, कोणती एक एक्झाम फोकस करा. राज्यसेवा फोकस करताय, डेडिकेटेडली राज्यसेवा द्या तुम्ही, येतं लक्षात. किंवा UPSC करताय, करा. नाही झाली तर मग कंबाईनकडे फोकस करा. तो पण एक ऑप्शन चांगला आहे बरं का. 2-3 वर्ष दिलं, मी पण सुरुवातीला 2-3 वर्ष UPSC दिली, मुलाखती दिला, नाही झालं, मग राज्यसेवेकडे शिफ्ट झालो, तिथं पण मुलाखती दिला, नाही झालं सिलेक्शन, कंबाईनकडे शिफ्ट झालो. सो हे असं करू शकता. मग मधात एकदा IB मध्ये सिलेक्शन पण झालं होतं माझं, पण माझं टीचिंगकडं माझा कल असल्यामुळं आधीपासून मी काही ते IB मध्ये वगैरे चांगली पोस्ट होती मला, म्हणजे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून मी गुप्तहेर विभागामध्ये होम मिनिस्ट्रीच्या अंडर सिलेक्ट झालो होतो. म्हणजे पण माझा कल तिकडं नव्हताच, मला माहीत होतं मी ते नाही देऊ शकणार. आणि दुसरं म्हणजे मला ते लेट कळालं होतं म्हणजे त्याच्याबद्दल, तोपर्यंत माझा इकडं जम फार भारी बसला होता म्हणजे ह्याच्यामध्ये टीचिंगमध्ये. सो त्याच्यामुळे मी तिकडं गेलो नाही. आता हा फॅक्टर वेगळा आहे. एकदा अभ्यास झाला ना, तुम्ही धडाधड एक्झाम पास करायला सुरुवात करता. त्यामुळे डिसिजन घेताना मला असं वाटतं वाईजली आणि प्रॅक्टिकली तुम्ही डिसिजन घेतलेलं बरं. जे विद्यार्थी काही दिवसांपासून ऑलरेडी अभ्यास करताय, काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून, सो मला असं वाटतं शेवटचा अटेम्प्ट तुम्ही आणखी जिद्दीनं द्यावा, चिवटपणे द्यावा. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. राज्यसेवेला 4 महिने शिल्लक आहे सर, अभ्यास होईल का? आता हा नेक्स्ट प्रश्न असतो तुमच्या मनामध्ये. तर 100% तुम्ही जर प्लॅन करून जर केलं, कसं असते, कुठलीही गोष्ट जेव्हा आपण दुरून पाहतो ना, ती खूप भयावह दिसते. म्हणजे एखादं रणांगण आहे, खूप मोठं आहे, त्याच्या सैनिक लढताना दिसत आहेत तुम्हाला. दुरून जर पाहिलं तुम्ही त्या रणांगणाकडं, तर तुम्ही एकदम भेदारून जातो. अरे बापरे, हत्ती दिसत आहेत, घोडे दिसत आहेत, सुरे दिसत आहेत, म्हणजे लोकांच्या हातात भाले दिसत आहेत, बाणं मारतायत, म्हणजे चला माझा कसा टिकावं लागेल. पण तुम्ही त्या रणांगणात जेव्हा उतरता, त्याच्यानंतर मायक्रो ॲनालिसिस होते, तेव्हा तुम्हाला रिअलाईज होते की आपण उत्तम वॉरियर आहे, इतरांच्या तुलनेत उत्तम वॉरियर आहे, आणि आपण खूप छान परफॉर्म करतो. लांबून आपण मात्र भेदारून जातो ते पाहिल्यानंतर. येत्या लक्षामध्ये, तुम्ही तो 300 मूवी पाहिला असेल, पहा. 300 मूवीमध्ये काय होतात, ते सैनिक असतात पुढून येणारी, लाखाची फौज असते. म्हणजे त्या झर्सची, म्हणजे डॅरियसचा मुलगा त्या सगळ्या आहे बरं. त्याला बॅटल ऑफ मॅरेथॉन हिस्ट्रीमध्ये त्याला वेगळं सिग्निफिकन्स आहे. म्हणजे बॅटल ऑफ मॅरेथॉन म्हणतात त्याला, किंवा बॅटल ऑफ थर्मोपोली म्हणतात त्याला. याला एक वेगळं महत्त्व आहे. ते जेव्हा येतात, एक लाखोच्या संख्येने असतात, मोठे मोठे हत्ती, घोडे, त्यांच्याकडे गेंडे वगैरे त्यांनी बोलवलेले असतात. तर गोष्ट अशी असते की तो लिओनायडस राजाचा जो सेनापती असतो, सो सेनापती घाबरून जातो, आणि त्यांनी मोठे मोठे युद्ध लढले असतात, पण त्याची भेदरतो तो पाहिल्यानंतर. तो त्याच्या डोळ्यात पाहतो, काहीच बोलत नाही, बाजूला पाहतो. त्या लिओनायडसला लक्षात येते की सेनापती घाबरलेला आहे. त्याला एकच शब्द वापरतो तो, होल्ड. काय करायचं? होल्ड करायचं, येऊ द्या त्यांना. आल्यानंतर तुला रिअलाईज होईल की हा फक्त लोकांची गर्दी आणि गोंधळ आहे. आणि मग आरामात एकेकाला ढकलून ते काय करत असतात, भाला मारून संपवत असतात. म्हणजे आपल्याला क्वेश्चन पण तसेच संपवायचे आहे. दुरून जर पाहिलं तर तुम्हाला हे 4 महिनेच राहिलेले आणि परीक्षा भयावह असा एक फील येईल. परंतु त्याच्यात उतरल्यानंतर जसजसं एक गोष्ट तुम्ही निपटवाल, त्यातल्या त्यात काही विषयांचा आपला अभ्यास झालेला असतो, मग ॲटोमॅटिक तुम्हाला रिअलाईज होते की अरे एवढंच तर आपलं राहिलेलं आहे, एवढ्याचा पोर्शन आपला झालेला आहे, त्याच्यावर आता काही एक्झाम पण मी दिलेले आहे, तो पोर्शन आपला मजबूत आहे. बस आपल्याला हे जे गोष्टी आहे, ज्या राज्यसेवेची खासियत आहे, वारंवार आता फॉर एक्झाम्पल फिजिक्सचे गणित, केमिस्ट्रीचे गणित आजकाल राज्यसेवेला विचारल्या चालले, ही राज्यसेवेची खासियत आहे. मग 4 महिने ना माझ्याकडे ते करण्यासाठी, पहिल्या 2 महिन्यात आरामात उरकू शकते. एन्शियंट मिडेवल आहे, ठीक आहे, मला वाचायचा कंटाळा येतो, एवढं होणं मला वाटते की नाही पॉसिबल.
लेक्चर्स लावून घ्यायचे, त्याच्यामध्ये ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल असतात, एकदम स्वस्तात अवेलेबल असतात, तुम्ही ते कोर्सेस पण करू शकता. भाई संपवण्याशी मतलब आहे आणि ते समजण्याशी, त्याच्यावर आधारित क्वेश्चन सोडवण्याशी आपल्याला मतलब आहे. सो मग हे असे वेगवेगळे वे आहे म्हणजे ती एक्झाम तोडण्याचे. म्हणून दुरून पाहिल्यापेक्षा व्यवस्थित प्लॅन करून जर एक एक हॅमर केले कप्पे आणि असं समजून चालायचं की दुरून दिसताना एक राक्षस आहे MPSC, पण तिच्या भरपूर ठिकाणी विकनेसेस आहे. म्हणजे असतात ना कवच असे घातलेलं आहे एकदम, म्हणजे फक्त डोळे उघडे आहे आणि पूर्ण शरीरावर त्याच्या कवच आहे आणि मी कुठे हॅमर करू सर, कसे तोडू क्वेश्चन. तर तुम्ही जर मायक्रो ॲनालिसिस केलं तर अनेक विकनेसेस दिसतील तुम्हाला राज्यसेवेचे. सो त्याला आपल्याला तोडायचं आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, उतरणं गरजेचं आहे. लांबून पाहून 4 महिन्यात माझं होईल का हा विचार करण्यापेक्षा 4 महिन्याची स्ट्रॅटेजी आखून प्लॅन बनवून ते जर केलं तर ते 100% पॉसिबल आहे. पुढं आता थोडंसं मी रिॲलिटी सांगतो, म्हणजे हे तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. काही लोक आहेत त्यांना नाही पटणार, म्हणजे त्यांना नेहमी असं वाटतं की शिक्षकांनी आपल्या फेवरचं बोललं पाहिजे, तो आपला मग लाडका शिक्षक, आवडता शिक्षक. बाई माझ्याकडून ते होत नाही. जी रिॲलिटी आहे ती मी बोलत असतो. तुमची मेन कॉम्पिटिशन आहे, मी तुम्हाला आरसा दाखवतोय थोडासा. पोरांनो, तुमची जी मेन कॉम्पिटिशन आहे ही तुमच्या अभ्यासिकेमध्ये नाही आहे, हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, किंवा तुमच्या क्लासरूममध्ये तर बिलकुलच नाही. क्लासरूममध्ये सगळे नवीन प्रिपेअर करणारे पोरं असतात. मी माझ्या ऑफलाईन बॅचला पण हे सांगत असतो की क्लासरूममध्ये आपली कॉम्पिटिशन नाही आहे ना, आपली अभ्यासिकेत आहे ना, अमरावतीत आहे ना, पुण्यात आहे. आपली कॉम्पिटिशन अशा मुलांशी आहे जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे. ते कुठेतरी जॉब जॉईन केलेला आहे, जॉब करतात, पण संध्याकाळी आल्यानंतर अभ्यास करतात, कारण त्या अभ्यासावरती त्यांचा हात बसलेला आहे आणि त्यांना ते करायला खूप जड जात नाही. त्याच्यानंतर असे पोरं आहेत, जसं आता मी तर सोडून दिलं 2019मध्ये, पण माझ्यासारखे माझ्याहून जास्त इंटरव्ह्यू दे. माझा तर एक मित्र आहे, त्यांनी राज्यसेवेच्या 8 इंटरव्ह्यू दिलेले आहे. म्हणजे विचार करा काय म्हणावं लागेल. म्हणजे तो आता त्या 8 इंटरव्ह्यू राज्यसेवेची 2 पठ्या दिल्लीत आहे. म्हणजे नाही मला UPSC, तो आताही कन्फ्यूज आहे UPSC करायची की राज्यसेवा. याच्यामुळे लय लोकांचं नुकसान होतं बरं का. आणि तो एक गंभीर प्रश्न आहे, UPSC करू की राज्यसेवा करू की, तो आजही कन्फ्यूज आहे. येतं लक्षात. मी 2-3 दिले अटेम्प्ट, त्यानंतर बंद करून टाकलं, नाही म्हटलं आता राज्यसेवेतून काढ. थोडंसं सोपं वाटत होतं राज्यसेवा UPSCच्या मानाने. मग हे डिसिजन मेकिंग तुम्हाला जमलं पाहिजे त्याच्यामध्ये. सो माझ्यापेक्षाही जास्त इंटरव्ह्यू देणारे लोक आहेत आणि ते रणधुरंधर आहेत. म्हणजे मी तरी 19ला थांबलो, ते 19पासून त्यानंतर जेवढे झाले इंटरव्ह्यू ते पण देऊन आलेले आहेत ते. माझा एक मित्र ऑलरेडी मुख्याधिकारी आहे, आय थिंक त्याची 9वी मेन्स आहे ही, आणि काहीतरी एक 6वा-7वा काहीतरी त्याचा इंटरव्ह्यू आहे. हे जे पोट्टे आहेत, जे ऑलरेडी त्यांचा हात बसलेला आहे त्याच्यावरती, अशा पोरांशी आपल्याला कॉम्पीट करायचं आहे. आणि तुम्ही म्हणाल सर आता मग होईल की नाही ह्यांच्यासोबत कॉम्पीट? होतंय, 100% होतंय. त्यांच्याकडे जर अनुभव असेल ना तर आपण आपली प्रॅक्टिस वाढवायची. आणि अनुभव आहे म्हणजे नेमकं काय आहे हो? अनुभव आहे म्हणजे काय आहे? अनुभव आहे म्हणजे त्यांचा त्या पदाचा अनुभव तर जाऊ दे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. ते पोस्टवरती आहे अनुभव, मॅच्युरिटी ते नाही. मेन म्हणजे काय असते अनुभव. कशाचा अनुभव सागर सर? तर अनुभव त्यांना पेपर सॉल्व्हिंगचा आहे, त्यांना पेपर निपटवता येतो. तर माझं काय म्हणणं आहे, आता तुम्ही काय करता, ते 21,000 25,000 घेऊन येता, बरोबर, घेऊन यायला पाहिजे टॉपिक वाईज ॲनालिसिस करण्यासाठी, मान्य आहे मला. पण ह्या पोरांचं, हे पोरं जसे मागच्या 10 वर्षापासून तेच ते पेपर परत देत आहेत राज्यसेवा प्रिलिम्सचे, त्यामुळं काय आहे, त्यांचं ॲनालिसिस चांगलं झालेलं आहे. म्हणजे 10 वेळा असे वारंवार पेपर दिल्यामुळं त्या पेपर सॉल्व्हिंगचं ॲनालिसिस चांगलं झालेलं आहे. तर माझं म्हणणं आहे, तुम्ही काय करा, आयोगाचे पेपर जे आहे त्याची प्रिंट काढा. ते मराठी, इंग्लिश, मी तुम्हाला भरपूर लेक्चरमध्ये भरपूर, माझ्याकडं जेवढं आहे ज्ञानाचा भंडार मी तुमच्या पुढं ओपन, मी अशी झाकली मूठ 1.25 लाखावाला कॅन्डिडेटच नाही आहे. आमच्यासोबतचे तर बाबा आले नालायक होते. मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी एवढे बदमाश अधिकारी पाहिलेले आहे. त्यांना म्हणतो अरे बाबा तुम्ही झाले ना क्लास 1, आता तरी द्या. ते सरळ म्हणतात की बाबा बिलकुल नाही, साला आम्ही आमच्या जीवनातले 4-4 5-5 वर्ष घालवले, त्याच्यानंतर ही क्वालिटी आलेली आहे आमच्यामध्ये. आम्ही असंच देणार आहे लोकांना, त्यांना त्यांचं करू द्या, त्यांना ॲनालिसिस करू द्या, पास होऊ द्या, आम्ही काय ठेका घेतला, ह्या भाषेत बोलतात. म्हणजे ते माझा स्वभाव तसा नाही आहे बाबा. मला जर एखादी गोष्ट येत, मी लहानपणापासूनच असं आहे, मला जर एखादी गोष्ट येते चांगल्या पद्धतीने, मला असं वाटतं त्याच्यात लोकांचा फायदा होऊ शकतो, तर मी पोटतिडकीनं सांगतोय. सो प्रत्येकजण तसं नसते. मात्र मग त्यांच्याप्रमाणे आपल्याला कसं बनता येईल, म्हणजे त्या लोकांच्या प्रमाणे. तुम्ही पण आयोगाचे पेपर आणा, तुम्ही पण बसा. मी वेगवेगळे वे सांगितलेले आहे सोडवण्याचे. आताच मी सांगतो तुम्हाला, मी ऑफलाईन बॅचमध्ये तो किस्सा सांगितला. माझा एक मित्र इंडस्ट्रियल ऑफिसर आहे, तो जी पोस्ट त्यावर्षी पहिल्यांदाच ॲड झाली होती इंडस्ट्रियल ऑफिसर पोस्ट, आणि त्या बॅचमध्ये तो इंडस्ट्रियल ऑफिसरच डायरेक्ट सिलेक्ट होऊन गेला. तर झालं असं, त्याचाही ऑप्शनल UPSCला हिस्ट्री होता, माझाही ऑप्शनल हिस्ट्री होता. आणि एक कुठला तरी प्रश्न विचारला होता, मला एक्झॅक्टली नाही आठवत, बहुतेक तो क्वेश्चन रिलेटेड टू, मला असं वाटते आधुनिक भारताचा निर्माता काहीतरी ह्या टाईपमध्येच होता. तो एकदम सोपा क्वेश्चन, आज सोपा वाटतो तो, त्यावेळेस
म्हणजे असं वाटतं ते 15-16 काहीतरी विचारला होता, मेन्समध्ये विचारला होता. मी म्हटलं यार माझा तो क्वेश्चन गेला म्हटलं, म्हणजे मेन्सचे जे चेक करतो ना आपण ॲन्सर की मेन्सचे आलेले यार, माझा सोपा क्वेश्चन चुकला म्हटलं यार, माझा गेला, तुझा आला का बरोबर म्हटलं तो क्वेश्चन. हा ना भाई आ गया ना म्हणे, हिस्ट्री का क्वेश्चन. तो मराठीच होता पण असा फॉर्ममध्ये हिंदी बोला. हा ना भाई हा गया म्हणे क्वेश्चन. मी म्हटलं माहीत होतं का तुला आधुनिक भारताचा निर्माता. तो म्हणे नाही नाही आपने को कुछ भी पता नाही था म्हणे कोण आहे आधुनिक भारत. तर त्यांनी काय सांगितलं मला, त्यांनी काय सांगितलं की मग मी म्हटलं बरोबर का सोडा, टोला मारला का. नाही नाही म्हणे टोला नाही मारला म्हणे. सो तिथं दिलेलं होतं म्हणे खालीलपैकी कुठला गव्हर्नर, ह्या टाईपमधला मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे पण ह्या टाईपमध्ये क्वेश्चन होता की खालीलपैकी कुठला गव्हर्नर जनरलला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. बाकी के 3 वाइसरॉय थे मैंने, लिटन रिपन मेयो कुछ तो दिया था मैंने, बाकी सब वाइसरॉय थे मैंने और एक ही ऐसा है मैंने उसमें से गव्हर्नर जनरल था. म्हटलं यार त्या दिवशी मग ती एक गोष्ट मी ॲडॉप्ट केली. अशी हे जे लोक पास होणारे असतात ना परीक्षा, सो यांच्याकडे असे प्रकार असतात म्हणजे, आणि ते कुठून आलेले असतात त्यांना वारंवार पेपर दिल्यामुळं. तो पण डेंजर होता म्हणजे त्याची तेव्हा काहीतरी 3री-4थी मेन्स होती वाटते, सलग 2012 म्हणजे तो मेन्स देत होता राज्यसेवेच्या. माझ्याच बरोबरीचा होता म्हणजे मी ज्या वर्षी पासआउट आहे त्याच वर्षी तो पासआउट होता. सो गोष्ट अशी आहे म्हणजे आता तो पास होणार आहे, मी नापास होणार आहे, आमच्या दोघात काय फरक आहे. म्हणजे त्या वर्षी आमच्या दोघात काय फरक होता, 15-16 किंवा 17 काय फरक होता दोघांमध्ये, की त्यांनी हे वापरलं मी नाही वापरू शकलो. मग आता ठीक आहे मी सोडून दिलं ना, ते मी नाही वापरत आहे ना, तर मग मला असं वाटतं की हे तुम्हीही केलं पाहिजे. तुम्ही ह्या क्वालिटीज डेव्हलप केल्या पाहिजे आणि एक छोटीशी वही करून त्याच्यात लिहून ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बघा, 14, 15, 16 राज्यसेवेचा जो पॅटर्न होता हा सतत म्हणजे वाऱ्याच्या वेगाने बदलला आणि भयानक होता. म्हणजे जसा 14ला पेपर आला म्हणजे त्याच्यामध्ये असं व्हायचं की जो म्हणजे ऑप्शन असायचा नन ऑफ द अबव किंवा ऑल ऑफ द अबव, एकही प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ द अबव नन ऑफ द अबव नसायचं. आणि 15ला पेपर आला मेन्सचा तुम्हाला सांगतो, त्याच्यात मग आम्ही काय करायचो, बाबा हे नाहीच आहे 4थ्या नंबरचं, 3पैकीच डिसिजन घ्यायचं आहे आणि उत्तरं सगळे ऑल ऑफ द अबव नन ऑफ द अबव, असे फ्लक्च्युएशन. प्रिलिम्समध्ये पण फ्लक्च्युएशन. एखाद्या वर्षी ते काय करणार 23 प्रश्न सायन्सवर टाकून देणार म्हणजे, आणि बाकीच्या विषयातला वेटेज कमी करून असे फ्लक्च्युएशन 14, 15, 16, 17 भयंकर. 18, 19 पासून आत्तापर्यंत असं आहे की आयोग हा स्टेबल आहे. म्हणजे त्याचा पेपर पॅटर्न खूप चेंज झाला नाही, खूप हार्ड पण. आता काही लोक म्हणतात सर पेपर हार्ड होता मागच्या वर्षीचा वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. मला जिथपर्यंत माहीत आहे, मी ज्या उंचीवर उभं राहून त्या गोष्टीकडे पाहू शकतो, मला खरंच वाटत नाही आहे आयोगाने पेपरमध्ये पॅटर्नमध्ये भरपूर असा बदल केला आहे किंवा काही नाही. सो त्यांचं कॉन्स्टंट एक आहे. हे तुम्ही जेव्हा पेपर ॲनालाइज कराल, स्वतः बसून सोडवाल, हे ॲनालायझर फ्रीचा आणल्यापेक्षा मार्केटमधून रेडीमेड आणल्यापेक्षा तुम्ही बसाल, तुम्ही बुद्धी त्यामध्ये झिजवाल. आता खूप लोक काय म्हणतात सर तुम्ही एवढं सगळं देता म्हणजे परीक्षेत वेळेवर काहीच कामी येत नाही. अरे का बरं कामी येत नाही, कारण तू त्याच्यावर प्रॅक्टिस केलेली नाही आहे. सागर सरनी प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून सुचते पण सागर सरांना, आणि ते बरोबर पण सोडवतात त्याच्यामध्ये, कारण प्रॅक्टिस आहे. आता तुम्हाला उदाहरणात सांगतो, आता 2023 मी काल परवाची माझ्या क्लासमधली हे सांगतो. म्हणजे याच्यामध्ये बघा हा क्वेश्चन आहे दिसत असेल तुम्हाला. याच्यामध्ये खालील विधाने विचारात घ्या. माझ्या काही स्टुडंट बॅच झाल्यानंतर मी पॉलिटी शिकवते कंबाईनच्या बॅचमध्ये. सो त्यांनी हा प्रश्न माझ्याकडे आणला आणि मला दाखवला त्यांनी. मग मी हा प्रश्न वाचला. काय होता प्रश्न, राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. बी, हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवल्या आहेत. भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे. आता मी त्यांना काय म्हटलं, हे तर 100% चुकीचं आहे, कारण मी आत्ताच शिकवलं म्हटलं तुम्हाला की बाबा संविधान सभेमध्ये जेव्हा 1947च्या कायद्याने सुधारणा झाली तेव्हा संविधान सभेची जी सदस्य संख्या आहे ही 389 वरनं 299 वरती आली. त्या 299 लोकांपैकी जेव्हा 26 नोव्हेंबर 1949ला घटना आपण म्हणजे स्वतः ते म्हणतो ना स्वीकृत करणे, अधिनियमित करणे, स्वतःप्रत अर्पित करणे, सो घटना बनून ज्यावेळेस तयार होती त्यापैकी 284 लोकांनी सह्या केल्या होत्या. इथं किती आकडा दिलेला आहे म्हटलं 286. ए नंबरचं विधान चुकीचं आहे म्हटलं, बरोबर, सरळ सरळ चूक आहे. आता आपण सी नंबरचं एक मला माहिती आहे म्हटलं, भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा याने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली, हे विधान बरोबर आहे.
नंदलाल बोसनी सुशोभीकरण केलेलं आहे आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये इंग्लिशमध्ये इटालिक इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो त्या पद्धतीनं राज्यघटना लिहिलेली आहे. आता हे वर्गातही शिकवलेलं होतं. ते म्हणे सर हे मला ए पण माहिती आहे म्हणे सर, सी पण माहिती आहे सर, बी आम्हाला माहिती नाही आहे म्हणे सर. बी काय होतं, हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवलेल्या आहे. मी म्हटलं मला खरंच फ्रँकली सांगतो, जरी हे पुस्तकात आधी तर मी जेव्हा वाचायचो तेव्हा तर नव्हतंच हे पुस्तकामध्ये, माझ्या नेटवर पण कुठं वाचण्यात आलं नाही, याच्या आधी कधीच वाचलं नव्हतं मी. हा पुस्तकवाल्यांनी आता हा प्रश्न आल्यानंतर त्यात व्हॅल्यू एडिशन केलं असेल बरोबर, त्याबद्दल हे म्हटलं मला माहीत नाही, तुम्ही नेटवर चेक करा. मी 1-2 पायऱ्या चढलो. जाता जाता त्या तिघी मुली होत्या, त्यापैकी एक म्हणे सर तुम्ही कसं सोडवलं असतं म्हणे ह्याला. मग मी वापस आलो, म्हटलं मुद्द्याचं बोलली ही पोरगी. वापस आलो मी त्याच्याकडे पाहिलं, म्हटलं हे विधान चुकीचं आहे, म्हटलं हे विधान चुकीचं आहे. म्हणे बरोबर आहे सर. आता हे ए आणि बीचा तर आपण छडा लावला म्हणे सर, बी विधान खरंच चूक दिलेलं आहे म्हणे आयोगाने. याचं जे ॲन्सर आहे याच्यामध्ये फक्त सी बरोबर आहे, याच्यामध्ये ए आणि बी चुकीचे आहे. तर बी चुकीचं तुम्ही कसं काय सांगितलं जेव्हा तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणत होते माहीत नाही आहे तुम्हाला. मी काय म्हटलं, बघ याच्यात काय काय आहे तुला सांगतो म्हटलं. एक मिनिट मला मार्कर घेऊ द्या, आणखी बेटर वेनी मला सांगता येईल तुम्हाला. इथं कोणता शब्द दिलेला आहे म्हटलं त्यांनी, पहिले तर हिंदी आणि इंग्रजी भाषा अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या असं दिलेला आहे शब्द. काय दिलेला आहे, हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत नंबर 1 लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या, राष्ट्रपती भवन. तिसरं दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवलेल्या आहे. म्हटलं इथं जे आहे तुम्हाला आयोग चुकवण्यासाठी इथं 3 ठिकाणं असे आहेत म्हटलं जिथं आयोग तुमचा गेम करू शकतो. मला माहीत नव्हतं बरं, माझ्यातला एकही शब्द माहीत नव्हता फ्रँकली स्पीकिंग. इथं एक चुकवू शकतो म्हटलं तुम्हाला, राष्ट्रपती भवनाच्या बाबतीत चुकवू शकतो आणि एक तर हेलियम या बाबतीत तुम्हाला चुकवू शकतो म्हटलं. 3 केसमध्ये तुम्हाला आयोग तुमचा गेम करू शकतो म्हटलं परीक्षेमध्ये. त्यामुळे 3 ठिकाणी जर शक्यता असेल आणि मला जर तुम्ही सोडवायलाच लावला तर मी हे विधान चुकीचं मारेल म्हटलं माझ्या पद्धतीनं बरं का, जरूर नाही तुम्ही मारलंच पाहिजे म्हणून. मग हे म्हणे सर मी पुस्तकात वाचलं म्हणे सर, हे विधान 100% बरोबर आहे म्हणे. काय म्हणे ती, हे विधान 100% बरोबर आहे म्हणे, पण आयोगाने तुम्ही म्हणताय तसंच उत्तर दिलेलं आहे, ए व बी चुकीचं आणि फक्त सी बरोबर 3 नंबरचं विधान. पण आम्ही क्रॉस चेक केलं म्हणे, आमचं म्हणणं आहे की आयोगाचं आन्सर दिलेलं चुकलं, म्हणजे तुम्ही चेक करा म्हणे नेटवर. म्हटलं ठीक आहे. मग मी नेटवर चेक केलं. नेटवर जसं चेक केलं तसं जसच्या तसं होतं नेटवरती आलेलं. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या येतं लक्षामध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती फक्त काय होतं संसद भवनाच्या आहेत. इथं काय दिलं होतं राष्ट्रपती, ते बघा म्हटलं इथं संसद म्हणजे एवढं बारीक पाहावं लागत असते का. आता त्या मुली काय होत्या, त्यांनी आत्ता 3-4 महिन्यापूर्वी बिचारींनी सुरुवात केली, त्यांना अनुभव नव्हता. म्हणजे सर एवढं असते का म्हणे कुठं संसद भवनाच्या. बाई का म्हटलं तू नवीन आहे, तुझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. मग आता मला सांगा, मग ती काय 10-12 वर्ष लावणार का सागर सरांसारखी प्रिपरेशनला. सो नाही, माझं काय म्हणणं आहे 10-12 वर्षाचे पेपर ॲनालिसिस करा. आयोग आता जसा मी हा क्वेश्चन स्पेशली तुम्हाला दाखवण्यासाठी, आता त्यांनी मला तो ॲनालिसिसमधून आणून दाखवला होता, कुठलं तरी अकॅडमीचं ज्ञानदीप लोकसेवा अकॅडमीचे ॲनालिसिस येत असतात किंवा चोरमोले पब्लिकेशनचे पण असतात. सो त्यांचे ॲनालिसिस भेटत असतात. सो तिनं ते ॲनालिसिसचं पुस्तक आणून मला असं दाखवलं होतं म्हणजे त्याच्यात. तर मला जर ॲनालिसिस करायला लावलं तर मी पुस्तक घेईल, मान्य आहे, ठीक आहे. जर बाबा काही येत नसेल तर मला पाहता येईल, पण मी माझे स्वतःचे ॲनालिसिस स्वतः करेल. आणि त्यामुळं काय होते, आता हा प्रश्न मला माहीतच नाही, मी नेटवर तर पाहिलंच वगैरे, पण माझा 6th सेन्स त्यामध्ये जागृत होतो. एक्झाम 6th सेन्समध्ये जनरल पब्लिक म्हणत नाही लाईफचा, कारण माझ्यामध्ये खूप इच्छाशक्ती आहे. मग मला ए आणि सी माहिती आहे, मला बी माहीत नाही, तर मी कोणत्या पद्धतीनं सोडवलं पाहिजे, त्याला काय त्याच्यातले बारकावे आहे मला माहिती असणं गरजेचे आहे. सो हे मग मी विचार करतो आणि त्यामुळं माझा 6th सेन्स डेव्हलप होतो. आणि पुढच्या वेळेस असं तर होणार नाही की बाबा तुम्ही 100 मार्काचा पेपर आला, तुम्हाला 100ही प्रश्न माहीत होते. आजकाल तर 30-40च माहीत असतात हार्डली परफेक्ट, बाकी 60 तर देवभरोसे असतात. मग ते देवभरोसे प्रश्न सोडवण्यासाठी 6th सेन्स तुमचा जो आहे सो ह्या पद्धतीनं जागृत होऊ शकतो. म्हणून ह्या 4 महिन्यामध्ये माझं म्हणणं आहे तुम्ही जेवढा आयोगाचे पेपर आणा, वर्क करा त्याच्यावर. आता याचा आणखी एक दुसरा बेनिफिट आहे, दुसरा एक बेनिफिट आहे. असाच प्रश्न याच्या आदल्या वर्षी पण विचारला होता. मला माहीत नाही 22च्या मेन्समध्ये आला आहे की 23च्या. एकतर तो 22च्या आला असेल, 23मध्ये ॲज इट इज आलेला आहे मेन्समध्ये झालेला, आणि 23चा असेल तर 22मध्ये आलेला आहे. ॲज इट इज नाही, थोडंसं तोडमरोड करून. म्हणजे काय आहे, आयोगाचा पॅटर्न ठरलेला आहे. ते त्याच टॉपिकमध्ये थोडंसं झोलझाल करून हे करून ते करून वगैरे वगैरे. आता इथं काय करतील ते प्रेम बिहारी नारायण रायजादा, त्याच्याऐवजी ते म्हणते सुशोभीकरण कोणी केलं किंवा संविधान सभेचं चिन्ह काय, सगळं दिलेलं आहे पॉलिटीच्या पुस्तकामध्ये.
त्यालाच फिरवतात आणि ते क्वेश्चन बनवत असतात. मग काय होतं याच्यामुळं माणसाचे जजमेंट पण वाढतात. 22मध्ये असं विचारलं, 23मध्ये असं विचारलं, बस 24 में आने वाला आहे. मग आपण बरोबर त्याला लक्ष देऊन पाठ करून जातो आणि तो जर आला तर मग झालं, तुम्ही लकी आहेत. इतर मुलांच्या मानाने तुम्ही पुढे गेले. त्यांनी त्याच्यात थोडंसं आणखी असं जर बदमाशपणा जरी केला आयोगाने, मस्ती जरी केली थोडीशी, वेगळं काहीतरी दिलं तरी तुम्ही ते बरोबर टॅकल करू शकता, कारण ह्याच्यातून तुम्ही गेलेले असता. आता हा क्वेश्चन जर डबल आला परीक्षेमध्ये किंवा याच्यावर धर्तीवर, चुकेल का तुमचा? चुकणारच नाही परीक्षेमध्ये. कसाच चुकणार नाही, एवढं जर भाष्य करतोय आपण त्याच्यावरती. तर माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतः अशी मेहनत घेतली पाहिजे. चला, आपला खूप वेळ जातो याच्यामध्ये, आपण वापस येऊया, पुढच्या याच्यावरती जाऊया आपण. आता नियोजन कसं करायचं? आता जे विद्यार्थी आहे, जे मागच्या काही महिन्यांपासून वर्षांपासून प्रिपेअर करत आहेत, पण प्रिपेअर करत असताना मी तुम्हाला सांगतो त्यांचे काही विषय राहून गेलेले असतात. माईट बी प्राचीन भारताचा इतिहास सारखे विषय कदाचित त्याच्यात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळं असू शकतं. सो ज्याच्या बाबतीत जे लागू आहे त्यांनी ते लागू करावं. समजा प्राचीन भारतच राहून गेलं, मध्ययुगीन इतिहासच राहून गेला भारताचा, पर्यावरणच राहून गेलेलं आहे, प्राणीशास्त्रच राहून गेलेलं आहे, चालू घडामोडी ते राहिलेलं असू शकते कारण त्या चालू घडामोडी आहेत, पंचायत राज आहे. सो त्याच्यानंतर ठीक आहे झालेलं आहे, पण ते स्कीम्स असतात पहा, त्याच्यावर दरवर्षी 2-3 प्रश्न विचारल्या चाललेले आहे. एकदा मधात त्यांनी ती जेन्युरम नावाची योजनाच विचारली होती आयोगाने, अशी स्कीमवरती, जे सहसा मेन्सच्या पोरांचा चांगला असतो तो पोर्शन. लोकसंख्येवर 1-2 क्वेश्चन येतात. फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर आजकाल 3-3, 4-4, 5-5 गणितं विचारायला लागलेलं आहे. मग असा जो पोर्शन तुमचा सुटून गेलेला आहे त्याला आपण राहिलेले विषय या कॅटेगरीमध्ये टाकू आणि दुसरा एक कॅटेगरी बनवू त्याच्यामध्ये झालेले विषय. मी परत एकदा सांगतो, मी सहज लिहिलेलं आहे, इथं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. आधुनिक भारताचा इतिहास झालेला आहे समजा, महाराष्ट्र आणि समाजसुधारकासह. भूगोलाचा झालेला आहे, भारत जग महाराष्ट्र सर केलेलं आहे मी. राज्यशास्त्र झालं, अर्थशास्त्र झालं, विज्ञान राहिले, हे छोटमोठ विषय माझे राहिलेले आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये प्लॅन कसा बनवायचा अशा विद्यार्थ्यांनी? तर लक्षात ठेवा, 2 स्लॉटमध्ये दिवस हे करायचा. एक पहिला स्लॉट 4 ते 5 तासाचा असेल तुमचा पहिला स्लॉट. सो 50% वेळ तुम्हाला ह्याला द्यायचा आहे, जे तुमचे राहून गेलेले विषय मी मगाशी म्हटलेलं होतं छोटमोठ. सो त्याला स्पेशली वेळ द्यायचा आणि तो मॉर्निंगचा द्या पॉसिबली, जेव्हा तुम्ही झोपेतून उठता. प्रायोरिटी याला द्या. मेन काय आहे पोरांनो, लक्षात घ्या, राज्यसेवेमध्ये जेव्हापासून सीसॅट क्वालिफाय झालेला आहे आणि GSवर मेरिट लागायला लागलेले आहे तेव्हापासून, म्हणजे माझा एक स्वतःचा ठोकताळा असतो, म्हणजे त्या कट ऑफच्या बाबतीमध्ये. आता ते मी सांगणंही बंद केलं, कट ऑफ सांगायचो, ॲज इट इज आल्यामुळं ते पोरांनी लिटरली तक्रारी केल्या माझ्या म्हणजे आयोगाकडं, की बाबा ह्यांना कसं काय माहीत असतो कट ऑफ, ह्याला महिन्याच्या आधीच माहीत असतो, एक्झामच्या आधी कट ऑफ हा सांगतो तेवढाच लागतो कडं. आता ते काय असते आमचं, ते ठोकताळे असतात म्हणजे एक्झामच्या दृष्टीनं किंवा अनुभवातून ते आलेलं असते आणि लॉक होऊन कुठपर्यंत आता आम्ही विचार करतो की बाबा एवढे पोरं एवढ्या मार्कापर्यंत, पेपराची काठिण्य पातळी आयोगाचं हे थोडंसं असं ॲनालिसिस करून 2-4 गोष्टी जुळून आम्ही ते काढत असतो, बरोबर. पण आता जाऊ द्या, मला त्या गोष्टीवर भाष्य करायचं नाही, बोलायचं नाही, ते कट ऑफ वगैरे वगैरे काय, ते मला तर चिल्लर गोष्टी वाटतात, म्हणजे स्वतःला चिल्लर गोष्टी वाटतात त्या, नको वाटते. म्हणजे माझं नाव त्याच्यासाठी ते फेमस व्हावं त्याच्यासाठी नाव कट ऑफ सांगितला नाही, ॲज इट इज झाला बाबा, ते आधी वाटायचं कौतुक, मला आता चिल्लरपणा वाटतो. म्हणजे मेन काय, आपल्याला परीक्षा क्रॅक करायची आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून द्यायचे, हा सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. कट ऑफचं वगैरे सोडा, पण कट ऑफ ॲनालिसिस केल्यानंतर आपल्या ही गोष्ट लक्षात येते म्हणजे की बाबा तुम्हाला चुकायला स्कोप नाही आहे. ज्या अर्थी 108, 107 मार्कावरती कट ऑफ लागतोय त्या अर्थी तुम्हाला चुकायला स्कोप नाही आहे. तुम्ही जर म्हणत असाल की बाबा 1-2 असं झालं सर, पेपर गेला सोपे मी सोडवले, पण तुम्हाला येणारे 2-3 क्वेश्चन, 4-5 क्वेश्चन जरी गेले ना तुमचे, तुम्ही स्पर्धेतून बाहेर आहे सरळ. चुकायला स्कोप नाही. परत जे अननोन क्वेश्चन आहे तेही आपल्या खेम्यात कसे आणता येईल आणि एक मार्काची लेवल म्हणजे 115, 120 म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ पाहता त्या लेवलपर्यंत जर आपण गेलो तर कॉन्फिडेंटली मेन्सची सुरुवात करू शकतो आपण. सो याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे आणि तशी जर तयारी करायची असेल तर तुम्हाला हे थोडंसं ह्या पद्धतीने नियोजन करावं लागणार. तुम्ही हे मला बिलकुल बोलू नका बरं का या मोमेंटला, सर ते प्राचीन भारत स्किप केलं चालते का, सर ते मध्ययुगीन स्किप केलं तर चालते का, पर्यावरण मी कंबाईन करायचो सर आधी, पर्यावरण मी केलंच नव्हतं, स्किप करू का, प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र माझं जमतच नाही, स्किप करू का. माझं म्हणणं आहे बाबा हे असं करू नका, चुकू नये, स्किप करू का, लोकसंख्या स्किप, आयोग तुम्हाला स्किप करून टाकेल मग लक्षामध्ये. सो इथं मायक्रो ॲनालिसिसचा आपण डिस्कस करतोय आणि त्याच्यात तुम्ही डायरेक्ट विषयच खाऊन टाकायचं म्हणताय. सो नाही, असं नाही करायचं आहे. कधीही लक्षात ठेवा, मी इथं लिहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगेल थोड्या वेळामध्ये. हां, लक्षात घ्या, जे विषय तुमचे गुड आहेत त्याला बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करा आणि जे विषय वीक आहेत त्याला ॲव्हरेज लेवलपर्यंत तरी नेऊन ठेवा. म्हणजे जर तुम्हाला एखादा विषय आहे प्राणीशास्त्र, त्याच्यावर जर 3 क्वेश्चन येत आहेत, नाही 3 सुटणार, अरे पण 1-2 तो क्वेश्चन माझे बरोबर येईल जर बेसिक स्टडी आपण करून गेलो त्याचा, तर मग ते 1-2 तरी खेचून आणता आले पाहिजे. 3ही सोडून देण्यापेक्षा 1-2 मिळवणं कधी परवडतंय.
येतं लक्षामध्ये. त्याच्यामुळं सोडून द्यायची भाषा तर बिलकुल करू नका तुम्ही या मोमेंटला, येतं लक्षात. आणि हे 2 महिन्यात तुमचे जे खरकटे विषय राहिलेले, आपण खरकटा हा शब्द वापरू कारण ते खात असताना ताटामध्ये थोडंसं राहून गेलं, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, चालू घडामोडी किंवा हे. आणि वेटेज देताना, अभ्यास करताना असं वेटेज द्या बरं का, ज्याला जेवढं जास्त वेटेज तो पहिले घ्या सब्जेक्ट. पर्यावरणाला 5 मार्काचं वेटेज आहे ना, हा पहिले निपटवा विषय. मग त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटते चालू घडामोडीला 15 मार्काचं वेटेज आहे, मग तो डेली करा किंवा त्याचं नियोजन करा म्हणजे 15 मार्क मिळवण्यासाठी. त्यानंतर जास्त वेटेज कोणाला आहे, प्राणीशास्त्राला आहे, समजा 4 मार्काचं कन्सिडर करू, मग प्राणीशास्त्र घ्या हातामध्ये. सो ज्याला जसं जसं वेटेज आहे त्यानुसार तो विषय तोडत चला म्हणजे. सो दिवसातला तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीचा 50% वेळ जे राहून गेलेला आहे आणि उरलेला 50% वेळ काय करायचा आहे, जे झालेलं आहे त्याला रिव्हिजन देण्यामध्ये. आता काय असते, आपला जो झालेला विषय आहे ज्याला आपण म्हणतो की सर झालंय माझं विज्ञान प्रिपेअर झालेलं आहे, अरे पण विज्ञानामध्ये पण काय असतात, काही टॉपिक्स असतात, जसं म्हटलं फिजिक्सचे गणितं, यावर्षी तर केमिस्ट्रीचे पण गणितं विचारले. काही काही टॉपिक आपण वाचलेलेच नसतात, मॅग्नेटिझम वाचलेलाच नसतो म्हणजे, किंवा मग एखाद्या वेळेस पेशी हा टॉपिक वाचलेलाच नसतो. मग अशा सर्कमटन्सेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे झालेले विषय आहे त्याला रिव्हिजन तर द्यायचीच आहे, प्लस याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जे आपले थोडेसे टॉपिक सुटून गेले होते, जे झालेले आहे त्याचं मायक्रो ॲनालिसिस, रिव्हिजन विथ मायक्रो ॲनालिसिस प्लस व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे बाबा मी तुम्हाला सांगतो बा, आता एक्झाम्पल सांगतो बा. आता आमच्या वेळेस सचिन भस्के सरांचं पुस्तक नव्हतं, जे आता मी एक उत्तम पुस्तक मानतो, म्हणजे स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये विज्ञानाचं पुस्तक जे आहे ते उत्तम मानतो म्हणजे मी. सो आमच्या वेळेस तेव्हा हे नव्हतं. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक खूप चालायचं पहा विज्ञानाचं. ही गोष्ट आहे पहा 2015-16ची माइट बी असेल. तेव्हा मी टीचिंग नुकताच करायला लागलो, त्या फील्डमध्ये नुकताच आलो होतो, 15च्या तितक्यातली ती गोष्ट आहे. आता मला माहिती होतं की बाबा मी टीचिंगमध्ये खूप जास्त व्यस्त असल्यामुळं राज्यसेवेला तेवढा ड्यू टाईम देऊ शकलो नाही. मग आता 1 महिना राज्यसेवा आली होती, मग मी बॅचला सुट्ट्या दिल्या, मग आता 1 महिना सगळे विषय कसे प्रिपेअर करणार. मग त्याच्यात मग मी विज्ञानचं काय केलं, म्हटलं विज्ञानच्या मॅक्झिमम गोष्टी तर आपल्याला येतात, आपण काय करू म्हटलं, अशा गोष्टी मला माहीत नाही त्या मी एक पेज घेतलं, येतं लक्षामध्ये मोठ्या साईजचं पेज घेतलं, ते A3 साईजचं असते ना मोठं पेज, आणि वाचायला सुरुवात केली. वाचायचं हां चला हे मला माहीत नाही आहे ना, ही गोष्ट मला माहीत नाही आहे ना, मग लगेच लिहून ठेवणार, ही माहीत नाही लिहून ठेवणार. ते पेज पूर्ण भरलं होतं, म्हणजे विचार करा एवढंसंच पुस्तक ते, येतं लक्षामध्ये. आणि त्याच्यातही एवढ्या फॅक्ट्स दिलेल्या होत्या, त्यातल्या मॅक्झिमम फॅक्ट्स मला माहीत होत्या, तरी एवढ्या फॅक्ट्स निघाल्या ज्या मला माहीत नाही, वाचून पण मला माहीत नाही किंवा येत नव्हत्या. आणि त्या वर्षी असं झालं की जे येत नव्हतं मला त्याच्यातले 4-5 क्वेश्चन आले. मग ते जे मी वाचून गेलो जाताना, कारण हे तर पुस्तक मला येत होतं, आणि शेवटी जे लिहिलेलं होतं ना, जे मी हे करून गेलो त्याच्यात तोही क्वेश्चन होता बरं का, मी सांगतो तुम्हाला. ते आहे ना, ते शाकाहारी प्राण्यांचे आतडे लांब असतात आणि मांसाहारी प्राण्यांचे आतडे आखूड असतात. आधी मी ते ओघाओघात वाचलं, चला असेल बाबा, पण नंतर विचार केला यार मांसाहारीचे तर लांब असायला पाहिजे, शाकाहारीचे तर एकदम आखूड असायला पाहिजे. मग मी नेटवर सर्च केलं होतं त्याला. मग मला रिअलाईज झालं की अरे यार म्हणजे सेल्युलोज पचवणं अन्नामधलं ती जरा अवघड टास्क आहे मांस पचवण्यापेक्षा. मांस तुलनेनं लवकर पचते, पण जे गवत खातात त्या गवतमधून जे त्यांना फायबर्स आणि सेल्युलोज मिळालेले असतात, मानवाच्या पोटामध्ये, म्हणजे मानू जेव्हा हे ॲनिमल होता किंवा माकड होता किंवा वानर होता, सो तेव्हा किंवा एप होता, एप म्हणू आपण, माणूस जेव्हा एप होता तेव्हा ते पचवू शकायचं. आता तर आपण पचवूही शकत नाही जे आपण फायबर्स खातो. सो फायबर्स पचवणं मुळातच लय अवघड असल्यामुळं सो ते पचावे म्हणून जे शाकाहारी प्राणी आहे त्यांच्या आतडे लांब असतात आणि मांसाहारी छोटे. लिहून ठेवलं हे, स्टार केलं तिथं, म्हटलं थोडंसं विचित्र आहे. ॲज इट इज पेपरमध्ये आला होता त्या वर्षी. त्यानंतर आणखी एक आला होता, मला आता आठवत नाही आहे. सो त्यांनी काहीतरी ह्याच्यावर प्रश्न विचारला होता, तो अणुविज्ञानावरती होता तो, की बाबा अणुभट्टीचा शोध कोणी लावला होता, म्हणजे अणुभट्टीचा शोध एनरिको फर्मीनी लावलेला आहे. अणुविखंडन का काहीतरी होता, तो मला आठवत नाही आहे, ब वरून त्याचं नाव आहे काहीतरी, मला आता ते आठवत नाही आहे. म्हणजे तो पण मी लिहून ठेवला होता की चला मला माहीत नाही आहे, मी केलेलं आहे पण मला माहीत नाही, आणि ते पण नाव आयोगाने विचारलं होतं. सो असा बेनिफिट तुम्हाला मिळतो मायक्रो ॲनालिसिसचा. तर माझं म्हणणं आहे याच पद्धतीने बसा. माहीत आहे तुमचं सचिन भस्के सरांचं वाचून झालं, एक नाही 3-3दा वाचून झालं. दोन्ही पार्ट आता आलेले आहे सचिन भस्के सरांचे, ते वाचले. स्टेट बोर्ड वाचलेलं आहे. माझ्यासाठी एकदा डोळ्याखालून घाला ह्या स्लॉटमध्ये, आणि जे माहीत नाही ते लिहून ठेवा. पहा तुम्हाला 100% बेनिफिट होईल त्याचा. मायक्रो ॲनालिसिस ॲटोमॅटिक होऊन जाईल तुमचं. आणि जे दुर्लक्षित टॉपिक आहे ते पण कव्हर करा, दुर्लक्षित ठेवू नका त्याला. येते लक्षात. वाचत असताना काही काही टॉपिक आपण काय म्हणतात, जाऊ दे ना मला वाचायचे नाही आहे. सो असं नाही झालं पाहिजे. फॅक्च्युअल डेटा आत्ता म्हटले लिहून ठेवा एका कागदावर. म्हणजे आत्तापासून तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की शेवटच्या आठवड्यात मला काय वाचून जायचं आहे. तेव्हा गंभीर असते बरं का स्थिती. शेवटच्या आठवड्यात काय करावं पोरांना सुचत नाही, तर तुमचं आत्तापासूनच ते पेज असले पाहिजे रेडी, की शेवटी मला भाई माझं सगळं झालेलं आहे, जाताना मला एवढं वाचून जायचं आहे. कारण एवढं साला वाचून पण मी विसरलो ह्या सगळ्या गोष्टी. एक तर विसरलो किंवा वाचण्यातच आल्या नाही, तर मग त्याचं काय असलं पाहिजे तुमच्याकडे ते लिखाण, म्हणजे शेवटी जाताना. मग त्याच्यामुळं कॉन्फिडन्स खूप वाढतो आपला.
येते लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. हां, जर सीसॅट येत नसेल, जमत नसेल, 66 मार्काचे वांदे असतील, असा एक वर्ग असतो पहा. जीएस चांगलं असते सीसॅटचे वांदे असतात. वांदेवाल्यांनी वांदे ठेवू नका, तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. 2-3 तास डेली आत्तापासून अभ्यास करायला सुरुवात करा तुम्ही सीसॅट. चलो आगे चलते हैं. हां, आता लास्ट 2 मंथमध्ये काय करणार? हे 2 मंथमध्ये तुम्हाला हा पॅटर्न ठेवायचा आहे. जे खरकट राहिलेलं आहे ते उरकून घ्यायचं आहे 2 महिन्यामध्ये. आणि शेवटी काय करायचं आहे, लास्ट 2 मंथमध्ये तुम्हाला जे आहे व्हॅल्यू ॲडिशन जे केलं होतं त्याला रिव्हिजन द्यायची आहे. बरोबर, रिव्हिजन चालूच ठेवायची आहे, प्लस सॉल्विंग करायची आहे. जे अननोन क्वेश्चन आहे त्याच्यासाठी लॉजिक ट्रिक्स कशा वापरता येईल. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही हे क्वेश्चन सॉल्विंगला ना, म्हणजे लिटरली मी इथं वापरलाय का तो शब्द, वापरलाय मी इथं शब्द तो. माझं काय म्हणणं आहे, क्वेश्चन सॉल्विंगला तुम्ही एवढं जास्त महत्त्व द्या. सुरुवातीला इट्स लाईक म्हणजे आपण गाडी चालवतो पहा, म्हणजे उदाहरण दाखल द्यायचं झालं तर आपण जेव्हा गाडी चालवतो 4 व्हीलर, तेव्हा सुरुवातीला लय अडचणी जातात. ते म्हणजे प्रत्येक वेळेस ते क्लच दाबा, ॲक्सेलरेटर दाबा. माझ्याकडे तेच एक्झाम्पल आहे द्यायला आता तुम्हाला. ॲक्सेलरेटर दाबा, क्लच दाबा, ब्रेक दाबा, ते गिअर टाकावे लागतात, परत गाडी आली, स्पीड ब्रेकर आले की परत हे. पण एकदा का तुमचा त्या गाडीवरती हात बसला तर स्पीड ब्रेकर जर दिसला ना तुम्हाला, तर तुमचा सबकॉन्शियस माइंडच गाडी चालवत असतो. बस स्पीड आहे, ठीक आहे, चला टाकला गिअर, पहिल्या याच्यावर घेतली, धड 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 पुरं गेलं, परत वाढवला, हां ग्रिप घेतली. म्हणजे असा विचार करावा लागत नाही. तुम्ही गप्पा मारत मारत पण गाडी चालवता, म्हणजे मोस्ट ऑफ द केसमध्ये तुम्ही पाहिलं असेल खूप लोकांना, म्हणजे कारण त्यांचा त्या गाडीवरती पूर्ण हात बसलेला असतो. आता त्याला त्रास घ्यायची गरज नसते, कारण त्याचा सबकॉन्शियस माइंडच गाडी चालवत असतो व्यवस्थित, म्हणजे फक्त लक्ष द्यायचं असते पुढं चालवताना. तसं मला असं वाटतं की क्वेश्चन सॉल्विंगच्या बाबतीत सुरुवातीला थोडंसं तुम्हाला हे हेक्टिक वाटू शकते. काही दिवसात क्वेश्चनवर तुमचा जर हात बसला, आता मी तुम्हाला ते जे म्हटलो ना थोड्या वेळापूर्वी, इथं जे तुम्हाला मी थोडंसं म्हटलो थोड्या वेळापूर्वी ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये, तर माझ्यासारख्या माणसाला जर असं क्वेश्चन आले, म्हणजे हे जर सोडवतोय तर पहिलं माहीत आहे, सी माहीत आहे, बी साठी मी लॉजिक लावू शकतोय. कधी ते लॉजिक चुकूही शकते, पण हे लॉजिक लावतोय. माहीत नाही तर मग ते नवीन हा पॉईंट ॲड करून घेतोय. सो काही दिवसांनी हे करता करता असं होते की आपला एवढा हात बसतो त्या क्वेश्चनवर, तर तो आपल्याला क्वेश्चन सॉल्विंग हनीमून पिरियड वाटायला लागतो. म्हणजे इट्स लाईक अ हनीमून पिरियड. तुम्ही एन्जॉय करता तो. म्हणजे तुम्हाला बाकी मुलं असे टेन्शनमध्ये दिसतील एकदम, हे वाचतायत ते वाचतायत, आणि आपण क्वेश्चन सॉल्विंगवरती जर तुमचा अभ्यास झाला आहे तर शेवटच्या महिन्यामध्ये किंवा आत्तापासूनच तुम्ही जे पोरं एकदम आहे की झालं आहे सर धुरंधर, सगळं आमचं काहीच राहिलं नाही, प्राचीन मध्ययुगीन पण आहे, त्याच्यात रिव्हिजन पण झालेली आहे, आता बोला. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही हा हनीमून पिरियड एन्जॉय करा. क्वेश्चन सोडवा, माहीत नसेल व्हॅल्यू ॲडिशन करा. आता हा क्वेश्चन लॉजिकने जरी सोडवला असला, ट्रिक्सने जरी सोडवला असला, तरी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हा प्रश्न कुठेतरी लिहून ठेवा, कारण एक्स्ट्राची माहिती आहे, पॉलिटीच्या पुस्तकात नाही आहे ही, येतं लक्षामध्ये. सो ती ॲड करा. सो हे एन्जॉय करा. म्हणजे सुरुवात, आता एक मूवी मधात होऊन गेलेला आहे पहा, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामधला एक डायलॉग आहे पहा, तो फेमस डायलॉग असतो. ओम भूतकर माहिती असेल तुम्हाला, हा ॲक्टर आहे, ओम भूतकर नाव आहे याचं, उत्तम ॲक्टर आहे, मुळशी पॅटर्न. याचं लक्षात. मुळशी पॅटर्नमध्ये एक खास म्हणजे त्यानं ती मुळशीची भाषा शिकली, म्हणजे मुळशीच्या लोकांची बोलण्याची भाषा एक टिपिकल असते. मी पुण्यात राहायचो ना, आमचा डबेवाला मुळशीचा होता, म्हणजे आणि मी खूप म्हणजे मुळशीच्या मुलांसोबत पण कॉन्टॅक्ट आला होता. तर त्यांची अशी टिपिकल भाषा असते, ती ह्यांनी ॲडॉप्ट केली होती. म्हणजे ज्याच्यात य शब्द आहे ना ते लोक लांबवतात, म्हणजे गोळ्या म्हणायचं असेल तर गोळ्या म्हणतात, म्हणजे ह्या टाईपमध्ये. किंवा त्याच्यात असते पहा, म्हणजे एखाद्याला आपण पोंग्या म्हणतो तो ते पोंग्या म्हणणार जोरात, असं म्हणजे त्याच्यावर भर देतात ते. त्यांनी ती भाषा ॲडॉप्ट केली होती आणि मस्त त्यांनी परफॉर्म केलेला आहे त्या मूव्हीमध्ये. त्याच्यात एक डायलॉग आहे, तो आमदाराला डायलॉग मारतो म्हणजे स्थानिक, की अण्णा अहो मी ठोकत नाही, मी तोडता, आपला पॅटर्नच वेगळा आहे म्हणतो तो. तो काय म्हणतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे म्हणतो, या वयात तुम्हाला पोस्टमार्टम झेपणार नाही म्हणतो, त्याचा डायलॉग असतो तिथं. म्हणजे तर गोष्ट अशी आहे की काही दिवसांनी प्रश्न तोडायला मजा यायला लागते तुम्हाला. हा घाण अँगलनी आहे, म्हणजे हा माणसं मारत असतो, त्याला काही असं कौतुकास्पद नाही आहे ती गोष्ट, पण क्वेश्चन तोडायला मजा येते तुम्हाला आणि तुम्ही एन्जॉय करता मग ते क्वेश्चन तोडणं. म्हणजे हा माणसं मारणं एन्जॉय करत असतो, तुम्ही क्वेश्चन तोडणं काय करता, एन्जॉय. आधी ठोकायचे क्वेश्चन, आलं तर आला, नाही आलं नाही आला, आता तोडताय. तोडणं म्हणजे काय, मायक्रो ॲनालिसिस तुम्हाला माहीत आहे. ठोकणं आणि तोडणं याच्यात फरक आहे. ठोकण्यामध्ये ॲटिट्यूड आहे की मला माहीत नाही, मी ठोकून आलो, क्वेश्चन लागला. पण तोडणं म्हणजे काय, मी जसं आता 3 याच्यात तोडलं त्याला, की यार एक तर ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये गडबड करू शकतात, दुसरं ते राष्ट्रपती सदनामध्ये गडबड करू शकतात, नाही तर तिसरं म्हणजे ते एखादा गॅस चुकीचा टाकून देतात, असतो निऑन टाकतात हेलियम, असतो नायट्रोजन टाकतात हेलियम, तिथं तरी चूक करतील म्हटलं ते 100%. माझा गॅसवर जास्त भर होता बरं का, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, इथं गॅस यांनी गडबड करून दिली असेल म्हटलं, मग चूक होऊ शकते. मी तोडला तो क्वेश्चन,
मी काय केला, लिटरली ठोकला नाही, मी काय केला, तोडला तो क्वेश्चन. असा क्वेश्चन तोडायची सवय लावा ह्या 4 महिन्यामध्ये. लागते बरं का, होते. 4 महिने म्हणजे खूप आहे माहीत आहे का. तुम्हाला जरी वाटत असले वेळ कमी आहे, मला खूप वाटतात. म्हणजे तुम्ही प्लॅन करून जर व्यवस्थित हॅमरिंग केली ना, खूप आहे. सर्वात महत्त्वाचं, टेस्ट सिरीज नक्की लावा. टेस्ट सिरीज का बरं लावायची आहे, याच्यासाठी नाही की दुसऱ्यांसोबत मार्क कंपेअर करायचे. सर टेस्ट सिरीज मग तिथं तर बाकीच्या पोरांना किती मार्क पडतात, मला किती पडतात, मग त्याला बाकीचे माझ्या वर्गातले सर 200 पैकी 60-50 घेणारे मार्क होते, मला 120 पडले, मग मी लय हुशार आहे, वो वजहसे नाही. त्याच्यासाठी नाही आपल्याला ते टेस्ट सिरीज लावायची आहे. टेस्ट सिरीजचा उद्देश काय आहे की आपल्याला वेळेत पेपर सोडवता येतो का, येतं लक्षात. आता इथे वेळेत जास्त हा फॅक्टर जास्त वर्क करत नाही राज्यसेवेसाठी. मेन आपण केलेला आठवतंय का, येतं लक्षात. भरपूर मुलांचा हा प्रॉब्लेम असतो, अभ्यास खूप चांगला असतो, सांगितलेल्या गोष्टी पण तंतोतंत लक्षात राहतात, पण पेपर वाचताना आपण काय वाचतो हेच त्यांना कळत नाही. एक तर टेन्शनमुळे असते किंवा त्याला ते ती नसतेच म्हणजे सवय त्याला. सो त्याच्यामुळे ते जर तुम्हाला आधीच कळालं की बाबा क्वेश्चन वाचताना माझ्या अडचणी होते, तर आपण त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधू शकतो. आता भरपूर पोरांच्या बाबतीत काय होते सांगतो तुम्हाला. असा प्रश्न आहे, खाली 3 दिलेले आहेत विधानं, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. जसं आता होता ना हे, तर ते वाचता वाचता काय करतात माहीत आहे का, पहिलं विधान वाचलं, नंतर दुसरं विधान वाचेपर्यंत पहिलं विसरून जातात, दुसरं विधान वाचेपर्यंत तिसरं विधान वाचेपर्यंत दुसरं विसरून जातात, किंवा तिसरं वाचताना पहिलं आणि दुसरं विसरून जाते, मग परत वाचतात ते. मग त्यामुळे वेळ लागतो. मग त्याच्यावर उपाय काय की आपल्याला बाबा 3-3 स्टेटमेंट डोक्यात ठेवण्या इतपत आपली मेमरी नाही आहे. मग तिथंच हे बरोबर आहे का स्टेटमेंट, बरोबर आहे, हे चुकीचं आहे का स्टेटमेंट, हे चुकीचं आहे, तिसरं चुकीचं आहे का, चौथं चुकीचं आहे का, चुकीचं आहे, मग बरोबर कोणतं आहे, फक्त 2 बरोबर आहे का ऑप्शनमध्ये, मारायचं. हे असं, हे केव्हा कळेल तुम्हाला की मला इथं प्रॉब्लेम होतो बाबा, जेव्हा तुम्ही स्वतः पेपर सोडवाल. आणि टेस्ट सिरीजचे पेपर सोडवताना पॉसिबली घरी किंवा लायब्ररीमध्ये न सोडवता एखादा क्लास प्रेफर करा. क्लासवाल्याला थोडेसे पैसे द्या बसण्याचे, घेत नाहीत क्लासवाले मोस्ट ऑफ द. त्यांना म्हणा मी नाव देईल म्हणा तुमच्या अकॅडमीला मी सिलेक्ट झाल्यानंतर. सो घेत नाहीत अकॅडमीवाले, ते म्हणतात बस बाबा इथं रिकामाच हॉल आहे, बस तुम्ही सांगा म्हणा रिकामा टाईम मला. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यामध्ये प्रयत्न करतो. आपल्या अकॅडमीची पण सुरू होईल 21 जानेवारी आय थिंक सुरू होईल टेस्ट सिरीज. सो आपणही आपल्याकडून बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. सो भरपूर टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल असतात, त्या वेळेमध्ये ते काय करण्याचा प्रयत्न करा, तिथं बसून सोडवण्याचा प्रयत्न करा. ट्रिकी क्वेश्चनमध्ये आपण अडकतो का, याचं लक्षात, तिथं आपल्याला ट्रिक्स वापरता येतात का, ह्या सगळ्या क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी टेस्ट सिरीज लय महत्त्वाची. अननोन क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात का, ह्या सगळ्या गोष्टींसाठी टेस्ट सिरीज मला असं वाटते तुम्ही सोडवली पाहिजे. पुढे जाऊया. आता अनेक पोरं असे असतात, सर सर्व अभ्यास झालेला आहे पण प्री निघत नाही. ह्या अशा कॅटेगरीमध्ये खूप पोरं आणि फ्रस्ट्रेटेड असतात लिटरली बिचारे. तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही सर्वात पहिले स्वतःचं ॲनालिसिस केलं पाहिजे की यार मला काय. आता भरपूर पोरं सांगतो मी तुम्हाला, आता माझाच मित्र आहे, दरवर्षी प्रिलिम देतो, निघतच नाही बिचारायची प्रिलिम्स. त्याचं विज्ञान वीक आहे आणि त्याला एवढा तिटकार आहे विज्ञानचा, तो वाचतच नाही. आता अशा पोरांसाठी काय आहे की बाबा त्यांनी स्वतःचं ॲनालिसिस केलं पाहिजे. विज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक वेळेस प्रिलिम नापास होतो. आपला मेन्सचा अभ्यास झालेला आहे, UPSCच्या मेन्सचा अभ्यास झालेला आहे विथ ऑप्शनल, राज्यसेवेचा अभ्यास आहे, कारण एवढ्या दिवसापासून करतो, मग त्याला प्रीस निघत नाही, कारण सीसॅट आणि विज्ञानचे लय मोठे वांदे आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं, एखादा विषय आपल्याला जर भयावह डोंगरासारखा वाटतो ना, तर त्याला काय करायचं, तोडायचं. आता विज्ञान तुटू शकतो फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्स पण तुटू शकते 2-3 भागामध्ये. तर मग काय करायचं, त्याचे असे छोटे छोटे पार्ट्स बनवायचे आणि ते पार्ट्स करून त्याचे छोटे छोटे टार्गेट्स ठेवून तो पोर्शन कंप्लीट करायचा. मी म्हणत नाही असं केल्यामुळं तुमचे 20 पैकी 20 क्वेश्चन नॉर्मली राज्यसेवेत विज्ञान विचारते, 20 पैकी 20 बरोबर येईल. मागच्या वेळेस तुम्हाला 2-3-4 मार्क पडले होते, यावर्षी तुम्हाला 10-11 नक्की पडतील. म्हणजे त्याच्यात हुशार पोरांना 15-16 पडतील. आपण ती तूट दुसरीकडून भरून काढू. पण यार 2-3 घेऊन आल्यापेक्षा 10-11 घ्यायला कधीही परवडते त्याच्यामध्ये, बेसिक स्टडी करून. आलं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं असा मोठा विषय जर असेल ना, त्याला तोडा, वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये त्याला तोडा, येतं लक्षामध्ये. सो जे चांगले आहेत सब्जेक्ट त्यांना बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करा आणि जे वीक आहे त्याला ॲव्हरेजला तरी ॲटलिस्ट आणण्याचा प्रयत्न करा. माझे स्वतःचे बायोलॉजीचे खूप वांदे होते, मी खूपदा लेक्चरमध्ये म्हटलेलो पण आहे. मग माझी एक फ्रेंड होती, ती डॉक्टर होती आणि मी तिला म्हटलो बाई तुला इकॉनॉमिक्स शिकू शकतो, इतिहास शिकू शकतो, माझं उत्तम आहे. माझे लय बायोलॉजीचे वांदे आहे, कारण 11वी-12वीला माझं कम्प्युटर सायन्स होतं, त्यामुळे मला बायोलॉजी नव्हतं. फिजिक्स केमिस्ट्री होतं, मला फिजिक्स केमिस्ट्री जमायचं आणि बायोलॉजीवरच जास्त क्वेश्चन असायचे. एकदा ते एका वर्षी 17 क्वेश्चन काहीतरी बायोलॉजीवर विचारले होते त्यांनी. टोटल 23 क्वेश्चन आले होते म्हणजे राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये. खूप मोठा पोर्शन त्यांनी बायोलॉजीवर विचारून टाकला. म्हटलं यार त्यावर्षी पास झालं होतं मी, पण मी लय धस्ती घेतली. मग तिनं मला काय करायची, रोज एक तिनं एक लय मोठी देणगी दिली मला शब्द तोडण्याची. बायोलॉजी म्हणे खूप सोपं आहे, शब्द तोडायला शिका. मग मी पहिले त्याला लो लेवलवरून, लो बजेटवरून त्याला ॲव्हरेजवर आणलं. आता सध्या एक्सलंट आहे तो,
येतं लक्षामध्ये. सो असं स्टेप बाय स्टेप तुम्ही करू शकता. एखाद्या विषयाचा कंटाळा येतो म्हणून तो विषय दुर्लक्षित करू नका. त्या विषयाचे छोटे छोटे पार्ट्स बनवा. अशा वेळी त्या विषयाचा क्लास लावून घेणे कधी उत्तम. आता मला ती भेटली म्हणजे बाकायदा, म्हणजे तिनं BHMS झाले, सॉरी काय BAMS तिचं झालेलं, BHMS नाही BAMS तिचं झालेलं होतं, बाकायदा मला ती मिळाली. आणि ती एक उत्तम, म्हणजे आपण म्हणतो ना एखादी मोठी बहीण आहे बाबा समजावून सांगते लहान भावाला, त्या पद्धतीनं सांगणारी मला ती भेटली. माझं जमलं. म्हणजे जरुरी नाही तुम्हालाही भेटेल म्हणून. अशा सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात जे क्लासेस बेस्ट वाटतात ते तुम्ही जॉईन करू शकता. अभ्यास झालेला असतो भरपूर लोकांचा ह्या कॅटेगरीमधल्या, पण त्याला डेप्थ नसते, म्हणजे उथळ अभ्यास असतो, येते लक्षात. त्याच्यामुळे तुम्ही या 4 महिन्यामध्ये त्याला जे झालेलं आहे ते करून डेप्थ देण्याचा प्रयत्न करा, जे मी आत्तापर्यंत बोललेलो आहे. आता खूप जण डिमांड करतात, म्हणजे येते लक्षात, की सर कोणत्या टॉपिक्सवर भर द्यावा. त्याच्यावरती पण मी एक लेक्चर घेऊन येईल, म्हणजे विशेष त्याच्यावरती हे घेईल, म्हणजे एक लेक्चर ॲनालिसिस, की कोणते टॉपिक्स आयोग वारंवार विचारते. त्यानंतर आयोगाचा पॅटर्न, ट्रेंड नवीन कसा आहे, नवीन ट्रेंड आलेला आहे का, काही क्वेश्चनच्या बाबतीमध्ये आयोग नवीन काहीतरी करत आहे. जसं UPSCने यावर्षी केलं की विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स जे आहेत, म्हणजे पेअर्स ओळखायचे आहे, वरच्या 2 बरोबर 1 बरोबर 3 बरोबर पेअर्स. असं जसं आता कंबाईनमध्ये मला त्यांनी पॅटर्न आणला होता की ते हे द्यायचे, स्टेटमेंट्स द्यायचे, आणि कोणी कोणी म्हटले ते लाईनीनं द्यायचे, म्हणजे तो आला होता ट्रेंड आत्ता कंबाईनमध्ये. तसं राज्यसेवेत काही आहे का सध्या सर तुमच्या अँगलने, तुमच्या चष्म्यामधून? तर मी याच्यावरती पण आता आपल्याला तेच करायचं आहे 4 महिने, येतं लक्षात. खूप जण सर मधल्या कालखंडामध्ये तुम्ही आलेच नाही यूट्यूबवरती, आम्ही तुम्हाला पाहिलंच नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे, माझी नीड नव्हती, आता आहे. आता सागर सर नेहमी दिसतील तुम्हाला यूट्यूबवरती. त्यानंतर तुमच्या काय अडचणी असतील त्या सांगा, म्हणजे महत्त्वाचं ते आहे. मी बोलतोय, मी इमॅजिन करतो हे पोरांना अडचणी जातात, मला होती अडचण, आता तुम्हाला वेगळ्या अडचणी असू शकतात तुमच्या बॅकग्राऊंडच्या, सो तुम्ही आम्हाला ते लिहून पण कळू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला, येतं लक्षामध्ये. सो बघा, आता याच्यामध्ये मेन काय असते पोरांनो, आता हा आमचा याच्यामध्ये ॲटिट्यूड असा होता की बाबा ऑलरेडी आमच्या मागं व्याप खूप असतो ऑफलाईन बॅचचा, ऑनलाईन बॅचेसचा, त्याला अपडेट करायचे असतात, किंवा भरपूर त्याच्यामध्ये सेशन्स घ्यायचे असतात शनिवार रविवारी लाईव्ह, त्याच्यानंतर सेमिनार्स वगैरे वगैरे ह्या गोष्टी त्याला आपल्याला स्वतःला अपडेट करायचं असते. आणि म्हटलं यावर्षी लास्ट अटेम्प्ट आहे आपल्यासाठी. सो त्यामुळं काय केलं, आमच्याकडून काय करू शकतो बाबा विद्यार्थ्यांसाठी, म्हणून आम्ही काय केलेलं आहे. आता मधात काय केलं होतं, मी पुण्यात पण आलो होतो, अमरावतीमध्ये पण. तर मी काय केलं, एका दिवसात इकॉनॉमिक्स, 1.5 दिवसात इकॉनॉमिक्स, एका दिवसात विज्ञान, एका दिवसात पूर्ण भूगोल, पवन सरांनी पण एका दिवसात पूर्ण महाराष्ट्राचा भूगोल, एका दिवसात भूगोल. ह्याच्यामुळं काय झालं, आमचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढला की यार चला एवढाले मोठाले सब्जेक्ट आपण बेटर वेने एका दिवसामध्ये हे विषय पोरांना देऊ शकतो आपण. फक्त पोरांनी 12-13 तास एका दिवसात आणि दुसऱ्या दिवशी 2-4 तास बसायला पाहिजे, बरोबर. सो आपण हे विषय 1-1.5 दिवसात संपवू शकतो. आमचा कॉन्फिडन्स खूप वाढला. मग आम्ही काय केलेलं आहे, आमच्याही साईडने आता हे काय करू शकतो बाबा, तर आम्ही एक सिंहावलोकन बॅच आणलेली आहे. आता ज्या मुलांना असं वाटतं की सर आम्ही डिसिप्लिन राहण्याचा प्रयत्न करतो, पण पॉसिबल होत नाही सर आमच्याकडून. जर तुमच्या साईडनं जर तुम्ही करून घेत असाल आमच्याकडून, तर आम्ही रेडी आहे त्याच्यासाठी. तर मी ती सिंहावलोकन एक बॅच, एक नाव सिंहावलोकन त्याला दिलेलं आहे. सो ती बॅच घेऊन येतोय. रोज याच्यामध्ये 4 तास लाईव्ह सेशन राहणार आहेत. लाईव्ह म्हणजे रोज, म्हणजे हायब्रिड बॅच नाही आहे ही. हायब्रिड म्हणजे कसं असते, ऑफलाईनचेच लेक्चर ऑनलाईनला. सो असं नाही, येतं लक्षामध्ये. सो इथं तुम्हाला रोज लाईव्ह येऊन शिकवल्या जाईल. पहिले 8:30 ते आमची पूर्ण टीम त्याच्यामध्ये असणार आहे. आणि मेन सब्जेक्ट जे आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, मी स्वतः घेणार आहे ते मेन विषय. तर आता याच्यामध्ये कसं आहे, फॅकल्टी एक विषय घेणार आहे, 8:30 ते 10:30 मध्ये एक विषय घेईल मॉर्निंग सेशनमध्ये असणार आहे ही बॅच. 8:30 ते 10:30 त्यांचं लाईव्ह राहील. आणि 11 ते 1 माझं स्वतःचं राहील, कारण माझं ऑफलाईनला असते 8:30 ते 10:30. 11 ते 1 मध्ये मी येऊन तुम्हाला शिकवेल त्याच्यात, आणि डेली शिकवेल 4 महिने. 4 महिने जोपर्यंत आमचं टार्गेट आहे की 20 एप्रिलपर्यंत सगळं संपून जायला पाहिजे, जेणेकरून 8-9 दिवस तुम्हाला थोडंसं श्वास घ्यायला वेळ मिळाला पाहिजे. आम्ही टार्गेट तसं केलेलं आहे. सो मॉर्निंगला असं, आता समजा मेजर सब्जेक्ट चालतोय, मी स्वतः इतिहास शिकवतो आधुनिक भारताचा, तर प्राचीन भारताचा 8:30 ते 10:30च्या दरम्यान चालणार, मध्ययुगीन भारताचा चालणार, समाजसुधारक चालणार. सो हे अशा पद्धतीनं आपण त्याला 4 महिन्यामध्ये पूर्ण तुम्हाला रिवाईज करून, आणि तुम्हाला लिहायचं काहीच नाही याच्यामध्ये खासियत ही आहे, लिहायचं काहीच नाही. आमच्याकडे जेवढं अभ्यास साहित्य आहे ते आम्ही तुम्हाला ह्याच, म्हणजे ही जी बॅच आहे, आय थिंक 6,000 त्याची फीज आहे, आणि ह्या 6,000 मध्येच तुम्हाला आम्ही काय करणार, अभ्यास साहित्य घरपोच देणार आहे. त्यामुळं काय आहे की तुम्हाला लिहायची गरज पडत नाही. आणि जिथं जिथं मला महत्त्वाचं वाटतंय तिथं मग मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणारच आहे. एक उद्देश हा आहे की बाबा ज्यांची स्वतःच्या यानं होत नाही, भरपूर लोकांना अमरावतीला यायलाही जमत नाही, तर मग तुम्ही घरी बसल्या काय करू शकता, म्हणजे आमच्या माध्यमातून, तर तुम्ही ही सिंहावलोकन बॅच त्या ठिकाणी करू शकता, ज्याच्यात डिसिप्लिन राहायला मदत होईल. ज्या पोरांचा अभ्यास झालेला आहे त्यांची रिव्हिजन होईल, ज्या पोरांचा सोसो अभ्यास आहे त्यांची रिव्हिजन प्लस व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यामध्ये होईल.
सो अशा पद्धतीनं तर ही बॅच 25 तारखेपासून आम्ही लॉन्च करतो आहे. 25पासून याची लॉन्चिंग आहे, इथं पण आहे मेन्शन म्हणजे याच्यामध्ये. सो 25 डिसेंबरपासून ही बॅच आता लॉन्च होते आहे. तर ही बॅच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जॉईन करू शकता. बाय द वे आजचं लेक्चर कसं झालं येतं लक्षात, तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवू शकता. सो भेटूया आपण लगेच पुढच्या लेक्चरमध्ये ॲनालिसिसच्या. सो तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.